मग आता या देशातली जी जनता आहे ज्यांना यांनी शूद्र करून ठेवलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही जी उतरंड आहे, ही उतरंड कशी आहे की म्हणजे ही पूर्णपणे अविवेकी आणि विज्ञानाच्या पायावर उभी नाहीये. त्याच्यामुळे क्षत्रियांनी नेहमी ब्राह्मणांना वंदन करायचे. म्हणून आपल्याकडे याच्यावरून वाद झालेला आढळेल की गोब्राह्मण प्रतिपालक होते का छत्रपती शिवाजी. फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव का घेतोय आपण? आणि आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं किंवा आपल्याकडे संविधानामध्ये जे संविधान म्हणजे समविधान आणि मनुस्मृती म्हणजे विषमतेचं विधान, या दोन अतिशय गोष्टी महत्त्वाच्या आपण समजून घेतलं पाहिजे की विषमतेच्या विधानाला विरोध करण्यासाठी बाबासाहेबांनी समविधानाचा आग्रह धरला. तर फुले परशुरामाला नाकारतात महात्मा फुलेंच्या लिखाणात की या पुस्तकाला जायला पाहिजे आणि ते इम्प्लिमेंटेशन 30-40 वर्षांनी झालं. कारण बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणजे फक्त स्त्रियांना स्वातंत्र्य नाही मिळालं. ही सहस्त्रबुद्धे आणि चित्रे यांचीच दोघांची नावं का पुढे घेतली जातात आहे? का नाही सांगितलं जात की बाबासाहेबांबरोबर कोण कोण बाकीचे होते? मग मनुस्मृती जाळणाऱ्या सहस्त्रबुद्धेला त्रास नाही दिला गेला, आंबेडकरांना आणि फुलेंना का दिला गेला? बहुजन हिताय बहुजन सुखाय हे पाली भाषेतलं वचन आहे, हे संस्कृत नाही, हे लक्षात घ्या. आपण गेम ऑफ थ्रोन्स पाहतो ना, तर त्यावेळेला गेम ऑफ थ्रोन्स मध्ये आपल्याला कळतं तेव्हा त्यांनी काय आणलं, त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, बर्फातून आले होते, त्यांच्याबरोबर स्त्रिया पण नव्हत्या. ते तर आले तेव्हा ते ज्याच्यावर बसून आले, घोडे असतील काय असतील, याक असेल, कशातूनही आलेत ते बर्फामध्ये, त्यावेळेला त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. मग ते इथल्या स्त्रियांशी त्यांचे संबंध आले. पण या बहुजन नायकांचा इतिहास मिटवून टाकून आपल्याला सांगितलं गेलं 16 सोमवार करा, बुधवार करा, तप करा, आचरण करा, व्रतवैकल्य करा. आदिवासींनी कधीही धर्मस्थापना केली नाही, तसंच स्त्रियांनी पण धर्मस्थापना केली नाही. एआयला ज्यांनी फिडिंग केलं त्याच्या विरोधातलं फिडिंग नॅरेटिव्ह आपल्याला तयार करावं लागेल. म्हणजे ते जे फिडिंग करून ठेवलेलं आहे ते जर धर्मांधतावादी फिडिंग असेल, ते सांप्रदायिकतावादी, जमातवादी आणि जातीवादी फिडिंग असेल, तर त्याला विरोध करणारं फिडिंग आपल्याला द्यावं लागेल. नमस्कार, मी आशिष पात्रे तुमचं स्वागत करतो मजा आली पाहिजे या संविता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये. आज अत्यंत महत्त्वाच्या पाहुण्या आपल्यासोबत गप्पा मारायला आलेल्या आहेत. गप्पा म्हणजे त्या काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे मला पडलेत, आपल्या सर्वांना पडलेत, त्यांची उत्तरं त्यांच्या अभ्यासातून त्या आपल्याला देणार आहेत. आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर लता प्रतिभा मधुकर. खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं. मॅडमचा अल्पसा परिचय करायचा तर वेदांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, सामवेद, यजुर्वेद यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्यांनी नुकतीच PhD केलेली आहे आणि त्यांचा विषय आपण ऐकूया, समावेशाचं राजकारण, भारतातील OBC चळवळीची बहुजन स्त्रीवादी दृष्टिकोनातून समीक्षा, या विषयावरचा त्यांचा इंग्रजीमध्ये प्रबंध आहे. आणि त्यासाठी 5 वर्ष मेहनत घेऊन अभ्यास करून त्यांनी तो प्रबंध आपल्या समोर सादर केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रबंध टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी तो पब्लिश केलेला आहे, बुक गंगावर पब्लिश केलेला आहे. आणि तिथे जाऊन बुक गंगावर आपण तो निश्चित वाचायचा आहे, कारण त्यात अत्यंत विवेचनपूर्ण आणि उद्बोधक असं आपल्या हाती लागणार. आणि त्याचप्रमाणे रुटलज नावाच्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर सुद्धा त्यांचं हे लिखाण किंवा हा प्रबंध तिथे पब्लिश झालेला आहे. त्यानंतर त्यांच्याबद्दल मी विशेष सांगेन की आज आपण आपलं आयुष्य जगताना आपल्या अवतीभोवती जे काही घडतं त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला खटकतात किंवा काही गोष्टींविषयी आपल्याला बोलावंसं वाटतं, विरोध करावासा वाटतो, तर आपण ॲक्टिव्हली करत नाही. त्याच्यासाठी खूप जिगर लागते आपली चाकोरी मोडून काम करायला. आणि ही चाकोरी मोडण्याचं काम त्या वयाच्या 14व्या 15व्या अगदी म्हणजे पौगंडावस्थेपासून करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 1970च्या दशकामध्ये तुम्हा सर्वांना माहीत असेल, जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आवाहन केलं होतं अख्ख्या देशाला. आणि मग त्यातनं बऱ्याच गोष्टी घडल्या. तो आपल्या देशातला एक इतिहास आहे की आणीबाणी आपल्यावर लादली गेली आणि संपूर्ण क्रांतीचं वारं अख्ख्या भारतात वाहिलं. तर त्या आंदोलनापासून लता मॅडमनी सुरुवात केलेली आहे. अगदी त्या आंदोलनातल्या तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांची क्षुधा शांती म्हणजे डबा त्यांना पोचवण्यापासून त्यांनी लहानशा वयात त्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी आपला विरोध किंवा आपलं मत नोंदवायला सुरुवात केलेली आहे. आणि आपलं मत नोंदवणं हे किती महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये हे आपण सर्व जाणतोच. त्यानंतर
स्त्रीवादी चळवळ जी भारतात सुरू झाली आणि स्त्रीवादी चळवळीमध्ये व्यापक प्रमाणात लता मॅडम यांनी काम केलेलं आहे. त्या चळवळीच्या पायनियर म्हणजे सुरुवातीच्या काही जे काही सदस्य होते त्यांच्याच म्हणजे त्या स्वतः होत्या आणि त्यांच्या सोबतीने काही लोकांनी स्त्रीवादी चळवळ या भारतामध्ये सुरू केली आणि ती आज कुठल्या पातळीवर आज तिला स्वातंत्र्य मिळालेलं आहे सगळ्याच गोष्टींचं आणि त्याच्या मागे कुठेतरी तुम्ही जी बीजं रोवलीत अर्थात ती स्त्रीवादी इंटरनॅशनली चळवळ सामूहिक आहे सामूहिक आणि पूर्ण आंतरराष्ट्रीय आणि भारतातल्या अशा बरोबर. सगळ्या एकत्र. हे इथंच ते थांबलेले नाहीत. स्त्रीवादी चळवळ त्यांचा एक टप्पा आहे आयुष्यातला जी 75 पासून ते करतायत. त्यानंतर त्यांनी 12 वर्ष म्हणजे 12 वर्ष म्हणजे एक तप असं म्हणूया आपण. ते तप 12 वर्षांचं काळ त्यांनी नर्मदा बचाव म्हणजे तिथले जे विस्थापित आहेत तर त्या आंदोलनामध्ये 12 वर्ष सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि मेधा पाटकर आणि बाकीच्या ज्या तिथे काम करणारे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या सोबत महत्त्वाचं नाव म्हणजे संयोजक होते मी. लता मॅडम यांचं आहे. आणि या सगळ्या मी इंट्रो का करतोय कारण की एका आपल्या आयुष्यामध्ये आपण किती विविध पद्धतीने सर्वसमावेशक बनू शकतो हे मलाच कळलेलं आहे नव्याने आणि ते सगळ्यांना कळावं म्हणून मी ते करतोय. त्यानंतर एनरॉन प्रकल्पाच्या विरोधात जन आंदोलक म्हणून काम केलेलं आहे. आता जन आंदोलक हा जो काही एक वेगळा कप्पा आहे की लोकांनी मिळून त्या गोष्टीच्या विरोधात उभं राहणं त्या जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत आणि त्यांची आपल्या राष्ट्रात ओळख हीच आहे की या जन आंदोलनाच्या समन्वयक आहेत आणि अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. फुले आंबेडकरवादी चळवळींच्या चिंतक म्हणून त्या ओळखल्या जातात आणि जातीय आणि धार्मिक सलोखा निर्माण करण्याचं काम हे त्यांनी वारंवार केलेलं आहे. मग दंगलीच्या काळात असो किंवा इतर कुठल्याही गैरसमजाच्या काळात असो तर दोन जातींमध्ये किंवा दोन धर्मांमध्ये कसा सलोखा राहून हे आपलं राष्ट्र मजबूत राहील यासाठी त्या काम करतायत आणि स्वतंत्र विचारांच्या महिला म्हणून आज त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे. मला खूप आनंद होतोय की तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारायला इथे आलेला आहात आणि सगळ्याच विषयांचा अभ्यास आहे तुमचा त्यामुळे आणि ही जगण्यात मजा आहे. तुम्ही म्हणालात ना मजा. नाही मजा आणि खरंच मजा आहे. खरं तर ना मॅडम तुम्ही सहमत व्हाल जितका आपल्याला त्रास होतो किंवा जितका आपण कोणासाठी तरी करतो किंवा काहीतरी कॉन्क्रीट काम करतो विधायक काम करतो तितकी जास्त मजा येते का बरोबर आहे ना. म्हणजे आपण घरी बसून एसीत मजा करणं हा एक वेगळा एंटरटेनिंग पॉपकॉर्न पण कुठेतरी जगण्यातली मजा तेव्हा येते जेव्हा आपण जीवनाशी म्हणजे जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांसोबत उभं राहतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण फारच संकुचित विचारांनी जगतो मध्यमवर्गीय माणसं. आपल्याला जे सरळ वास्तवाशी जेव्हा आपण भिडतो तेव्हा ती जगण्यातली मजा पूर्णपणे वेगळी आहे आणि ती मी आयुष्यभर घेतलेली आहे. 50 वर्ष जवळपास मी मजेत जगते एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून असं मला वाटतं. तर मला वास्तवालाच भिडायला आता आवडेल कारण तुमचाही तोच बाणा आहे ना. सो आता हिंदू संस्कृती किंवा धर्म याचाही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. रामायण आहे एकीकडे महाभारत आहे एकीकडे भगवद्गीता आहे आणि आत्ता कुठंतरी नाव सतत चर्चेला येऊ लागलं आहे ते म्हणजे मनुस्मृती. आणखी काही ग्रंथ असतील तर नेमका हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता असं तुम्हाला वाटतं? मला तर खरं तर प्रेक्षकांनाही विचारावं असं वाटतं की आपल्या सर्वांच्या घरामध्ये खरोखर रामायण महाभारत भगवद्गीता मनुस्मृती ठेवलेली आहे का? प्रत्येक हिंदूंनी जर उत्तर द्यायचं ठरवलं तर मला हे माहिती आहे की वारकरी संप्रदायाची तुकोबाची गाथा आपल्या घरात मिळेल. आपल्याला वेगवेगळ्या संतांची भजनं आपण ऐकतो ते त्या कॅसेट्स मिळतील. पण मला अनेकांना मी विचारलं तरी भगवद्गीतेचंही पुस्तक असेल तर भगवद्गीतेचं संस्कृतमधलं पुस्तक आपल्याकडे नसतं. आपल्याकडे विनोबांची गीताही असू शकते, ज्ञानेश्वरांनी जो भावार्थ हे केला अनुवाद ते असू शकतं किंवा आपल्याला असं दिसतं की हिंदूंच्या घरामध्ये एकनाथी भागवतामध्ये येतं. तर गीतेचं जे काही अनुवादाचे रूपांतर जी आहेत ती रूपांतर आपल्याला दिसतात पण आपल्याकडे धर्मग्रंथ म्हणून आपण पुसताना दिसत नाही. एकाही व्यक्तीला हिंदू म्हणून रस्त्यावर जाणाऱ्याला तुम्ही विचारलं की रामायणाच्या 8व्या सर्गात काय लिहिलंय
महाभारताच्या सर्गात काय लिहिलंय, तर सर्ग हा पण अध्याय असतो हे सुद्धा कळणार नाही. म्हणजे महाभारत काय आहे, रामायण काय आहे, तर या पौराणिक कथा आहेत. पण या पौराणिक कथा आहेत की माझा तो धर्म आहे आणि माझ्यासाठी आज जे सगळं वातावरण तयार केलं गेलं आहे की श्रीराम म्हटल्याबरोबर रामायण म्हटलं किंवा महाभारत म्हटलं की आपण म्हटलं की कृष्ण, जय श्रीकृष्ण म्हणायला लागले. तर हे जय श्रीकृष्ण, जय श्रीराम अशा पद्धतीचं वातावरण तयार केल्यावर असं वाटतं की सगळ्यांच्या घरामध्ये कृष्णाबद्दलची सगळीच माहिती आहे, रामाबद्दलची सगळी माहिती आहे आणि रामायण आणि महाभारत हे ग्रंथ आहेत असं आपल्याला दिसणार नाही. मनुस्मृती या ग्रंथाबद्दल तर मजाच आहे. जे लोक मनुस्मृती वाचल्याचा दावा करतात त्यांना विचारावं की मनुस्मृती तुम्ही कुठे वाचली, कशी वाचली? संस्कृतमध्येच ती उपलब्ध होती ना आतापर्यंत, मग ती वाचली कधी? तर तुम्हाला आढळेल की हाही ग्रंथ सर्वसाधारणतः 140 कोटी जनतेमध्ये जे 80% हिंदू आहेत त्या 80% हिंदूंच्या घरामध्ये आपल्याला अगदी -1 किंवा -2% याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की तिथे हे धर्मग्रंथ असतील. अन्यथा आपल्याला हिंदूंच्या घरामध्ये धर्मग्रंथ रोज वाचले जातात असं चित्र दिसत नाही. आणि ते का दिसत नाही त्याचं कारण आहे बरं का. त्याचं कारण असं आहे की शूद्रादी शूद्र असतील, स्त्रिया असतील, यांना धर्मग्रंथ वाचण्याचीच मनाई केली असल्यामुळे हे धर्मग्रंथ एका विशिष्ट वर्गापुरती, एका विशिष्ट जातीपुरती, एका विशिष्ट वर्णापुरतीच होते आणि त्यातही पुरुषांनीच वाचायचे होते. म्हणून तर गार्गी मैत्रेयीचा जो वाद आहे तो प्रसिद्ध आहे ना. याज्ञवल्क्याची जी कथा आहे ती कथाच अशी आहे की याज्ञवल्क्याच्या 2 पत्नी होत्या. एक होती मैत्रेयी आणि दुसरी होती कात्यायनी. तर कात्यायनी ही गृहकृत्य दक्ष होती आणि मैत्रेयी ही फारच विवेकी, संयमी, अभ्यासक, चिकित्सक होती. म्हणजे ज्याला आपण म्हणू की ती माझ्यासारखी स्त्रीमुक्तीवादी होती. तर असं जे आहे तर त्याच्यामध्ये ते आपल्याला लक्षात असं येतं की मैत्रेयी जेव्हा याज्ञवल्क्याला प्रश्न विचारायला लागली आणि ती इथपर्यंत पोचते, म्हणजे तिचे जे वाद आहेत ती इथपर्यंत पोचते की अच्छा मग जर स्त्री आणि पुरुष दोघंही समान असताना या मुद्द्यापर्यंत ती पोचायला लागली तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो पुढे बोलू नकोस नाही तर तुझी जीभ झडून जाईल. म्हणजे ती प्रश्न विचारत असताना ती जेव्हा एकूणच संपूर्ण निसर्गक्रम, प्रकृती याच्यामध्ये दोघांचीही बुद्धिमत्ता आणि हे एकसारखंच आहे अशा पातळीवर येऊन पोचते, त्यावेळेला ब्रह्मानीच जर सगळी सृष्टी निर्माण केली त्यावेळेला तो मैत्रेयीला म्हणतो तुझी जीभ झडून जाईल. तर हे आपल्याला बघण्यासारखं आहे की म्हणजे त्यांनी बोलायचं नाही, त्यांनी वाद घालायचे नाहीत, त्यांनी वेदांबद्दलचे प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, कारण स्त्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. म्हणून तुम्ही जे म्हणालात ना, आता आम्ही तिघींनी मिळून अभ्यास केला, वंदना महाजन, संध्या नरे पवार आणि मी. तर वंदनानी अथर्ववेद घेतला, संध्यानी ऋग्वेद घेतला आणि मी सामवेद आणि यजुर्वेद घेतले. तर या 4ही वेदांचा आमचा एकत्र संकलित अभ्यास आहे. 4ही वेदांमध्ये मिळून जास्तीत जास्त अगदी कुठून तरी शोधायला गेल्या तर 45च्या वरती नावं नाही आहे स्त्रियांची. एवढ्या मोठ्या 4ही वेदांमध्ये इतकी वर्ष चाललेले वेद जे म्हणतो त्या अगदी ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेदामध्ये या स्त्रियांची नावं नाही. हा जो भाग आहे त्याच्यामुळे लक्षात असं येतं की स्त्रीला अध्ययनाचा अधिकार नाही. बरं, शूद्रांना पण नाही. शूद्रांना अधिकार नाहीये, वेदाध्ययनाचा तर अधिकार सोडून देऊ. पण मग वेदांमध्ये काय आहे? वेदांमध्ये त्याचं वर्णन आहे. तर मी तुम्हाला सांगते, वेदांमध्ये यज्ञाचं वर्णन आहे, वेदांमध्ये यज्ञवेदीचं वर्णन आहे, यज्ञवेदीसाठी लागलेल्या विटेचं वर्णन आहे, यज्ञामध्ये टाकणाऱ्या तुपाचं वर्णन आहे, तूप कसं बनतं याचं वर्णन आहे, दुधाचं वर्णन आहे, दह्याचं वर्णन आहे. पण दूध काढणाऱ्या गवळ्याचं वर्णन नाही, वीट बनवणाऱ्या पूर्ण गवंड्याचं वर्णन नाही, त्या कुंभाराचं वर्णन नाही, त्याला लागणाऱ्या माठाला कुंभार लागतो किंवा लागते ह्याचं वर्णन नाही, घोड्याचा खरारा करणाऱ्या अश्वासाठी जे लोक अश्वपाल होते त्यांची वर्णनं नाहीत. म्हणजे कुठल्याही एकाही उत्पादक जातीचं किंवा उत्पादक समूहाचं वर्णन नाही आहे. पण तुमच्या पूर्ण इमारती, विटा याचं सगळ्याचं वर्णन आहे. घोड्याचं वर्णन आहे, घोडा कसा देखणार. पण माणसाचं, जे सामान्य माणसं आहे त्यांनी काय केलं त्या काळात, ते कसे राहत होते, त्यांचे संपूर्णतः कशा पद्धतीने या संपूर्ण यज्ञाकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन होता, मग यज्ञावर हल्ले करणाऱ्या असुरांचं वर्णन आहे. तर हे आपल्या लक्षात येतं की म्हणजे वेद हे संपूर्णतः नाकारले गेले. याचं एक कारण असंही असू शकतं का की हा प्रश्न उपस्थित झाला असता
की आम्ही तर होतो या काळात जिवंत, मग आम्हाला का नाही घेतलं, लिहिलं गेलं ते कसं काय आपल्याला नाही कळलं असं ते बरोबर. आहे. तर किंवा बोललं गेलं तर आधी ते जे बोलले गेलेत ना मग ते लिहिले गेलेत है ना. बरोबर. हा, तर मौखिक होते. मौखिक होते मग ते लिहिले गेलेत. हे जो सगळा काळ आहे त्या काळापर्यंत जेव्हा आपण येऊन पोचतो तेव्हा आपले धर्मग्रंथ आज तुम्ही कोणालाही सामान्य माणसासोबत मंदिरात बसा, त्याला विचारा की बाबा रे तुझा धर्मग्रंथ कोणता, नाही सांगता येणार. नाही ना. तुम्हाला कोणालाही आपण तुम्हाला विचारलं मी तर तुम्ही घरामध्ये तुम्हाला लहानपणापासून कुठला धर्मग्रंथ दिसला का घरात? नाही दिसला. आपल्याला काय दिसतं, मी म्हटलं तसं तुकोबाची गाथा दिसते, नामदेवाचे अभंग दिसतात, जनाबाईचे अभंग दिसतात. आपल्याला संपूर्णतः वारकरी संप्रदायातलं लिटरेचर दिसतं, बौद्ध साहित्य आपल्याला दिसतं, जैनांचं साहित्य आपल्याला दिसतं. तर आपल्याला जे साहित्य दिसतं बौद्ध धर्मातले आपल्याला थेरी गाथा दिसते, थेरींनी लिहिलेली. बरं बोलता बोलता मी हेही सांगते ना, कुठल्याही संपूर्ण जगामध्ये सुद्धा जे पहिले लिहिले गेलेल्या ग्रंथांमध्ये जर कोणाचा ग्रंथ लिहिला गेलाय असं म्हटलं तर पाली भाषेतील 73 थेरींनी लिहिलेला पहिल्या म्हणजे स्त्रियांनी लिहिलेला लिपिबद्ध केलेला थेरी गाथा नावाचा ग्रंथ आहे. जगातला पहिला ग्रंथ जगातल्या हा पहिल्या त्या ग्रंथांमध्ये येतो. स्त्रियांनी लिहिलेला भारतामध्ये बौद्ध काळामध्ये जेव्हा या 73 थेरी लिहित होत्या, लिहिलेलं आहे बरं बाकायदा, म्हणजे तेव्हा लिपिबद्ध झालेली आहे भाषा आणि त्या पाली भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. या थेरींबद्दल कधीतरी तुम्ही मला बोलवाल बोलू तेव्हा मी आपण. बोलेन. नाही, पण हा खूप उत्सुकतेचा विषय आहे की काय लिहिलं त्यांनी, काय लिहिलंय आणि फार महत्वाचं लिहिलंय. म्हणजे आपल्याला कधीच सांगितलं गेलं नाही की गार्गी मैत्रेयी शिवाय दुसऱ्या स्त्रिया होत्या. हा, या देशामध्ये एवढ्या 73 स्त्रिया होत्या ज्यांनी असा एक ग्रंथ लिहून ठेवला की या संपूर्ण जगाला तो उद्बोधक ठरेल, स्त्रीवादाला उद्बोधक ठरेल, स्त्रियांच्या चळवळीला उद्बोधक ठरेल. एवढंच नव्हे तर मानवजातीच्या उत्थानासाठी थेरीगाथा आणि थेरगाथा उद्बोधक ठरेल हे आपल्याला माहिती नाही आहे. आपल्याला माहिती नाही आहे की भगवान महावीराबरोबर जेव्हा स्त्रिया बाहेर पडल्या त्या 18,000 श्रामणेर स्त्रिया होत्या. 18,000 श्रामणेर स्त्रिया आपला संसार सोडून बाहेर पडल्या. त्याचं साहित्य आपल्याला जैन साहित्य जेव्हा लिहिलं जाऊ लागलं, कारण जैनांच्या काळामध्ये अर्धमागधी भाषा आहे, अर्धमागधीला लिपी नव्हती पण पालीला लिपी होती. त्याच्यामुळे पाली आणि तमिळ या आपल्याकडे सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात, प्राचीन. त्याच्यामुळे आपल्याला श्रीलंकेमध्ये पालीतले ग्रंथ मिळतात, तमिळ ग्रंथ मिळतात. तर आपल्याला लक्षात असं येतं की संस्कृत मधले ग्रंथ त्याच्यानंतर आलेले आहेत आणि म्हणून मग आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे हा सगळा पट जो तुम्ही सांगताय हा 2-1,000 वर्ष 2-2.5 वर्ष आधीचा आहे. जैनिझम असेल, बुद्धिझम, त्याच्यामध्ये त्या पाली भाषेतल्या. मग ही भाषा पुढे गेल्यानंतर संस्कृत होऊन मनुस्मृती संस्कृतमध्ये नंतर मौखिक आणि मग नंतर जेव्हा लिखित तेव्हा संस्कृत आहे ना त्यात. बरोबर. पण ती कुठल्या शतकात आणि काय पद्धतीने त्याची रचना झाली असावी असं वाटतं? असं झालेलं आहे की 2500 वर्षापूर्वीचा आपण काळ धरला तर तो बुद्ध काळ आहे. तोच त्याच सुमाराला समांतर काळामध्ये आपल्याला महावीराचा पण जैनांचाही काळ दिसतो. हा जो काळ आहे हा काळ बुद्ध काळ येण्याच्या आधी काही गोष्टी व्हायला लागलेल्या होत्या. ती म्हणजे वर्णव्यवस्था जन्माला आली होती. जाती व्यवस्था पूर्णतः परिष्कृत झालेली नव्हती, म्हणजे संपृक्त झालेली नव्हती, पण वर्णव्यवस्था अस्तित्वात यायला लागली होती. आपल्याला त्याच्यात उल्लेख दिसतात की 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्यावेळेला उत्पत्ती काय सांगितली गेली की ब्रह्मानी सृष्टी उत्पन्न केली आणि त्यावेळेला बुद्धाचं असं बाहेर निघणं किंवा महावीराचं बाहेर निघणं, हे 24 तीर्थंकर असतील किंवा बुद्ध म्हणतात की प्रत्येक वेळेला नवा बुद्ध, हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्यांनी या गोष्टीला, या तत्वज्ञानाला आव्हान केलं. त्याच्यामुळे 2 गोष्टी लक्षात घ्या की धर्म आणि तत्वज्ञान आणि संस्कृती या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. धर्माचं तत्वज्ञान आणि संस्कृतीचं तत्वज्ञान आणि त्याचा पूर्ण प्रसार करणं या पण गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे बुद्ध धम्म हे एक तत्वज्ञान आहे आणि एखाद्या धर्माची आचारसंहिता लागू करणं, म्हणजे तुम्हाला लक्षात असं येईल की प्रत्येक धर्माला संस्थापक आहे, पण हिंदू धर्माचा संस्थापक म्हणून तुम्ही कोणाचं नाव सांगाल? सांगू शकाल? नाहीये. हिंदू धर्माचा संस्थापक नाहीये. ब्रह्मानी सृष्टी निर्माण केली, हे ब्रह्मांड आहे असं आपण म्हणू शकतो. तसं एक असं कुणी नाही ना, बरेच. हो, 33 कोटी देव आहेत आपले. हा, मग
संस्थापक कोण आहे? शेअर आणि होल्डर जसं आपण म्हणतो की कंपनीचा बुद्ध CEO हा कोण बुद्ध आहे? धम्माचा, बरोबर, तर बुद्ध धम्माचा संस्थापक फाउंडर कोण आहे? बुद्ध धम्माचा संस्थापक आपल्याला तथागत तथागत गौतम बुद्ध दिसतो. आपल्याला जैन धर्माचे संस्थापक आपल्याला महावीर महावीर आहेत. दिसतात, वर्तमान महावीर गुरु दिसतात, नानक आहेत. आपल्याला गुरु नानक दिसतात. खूप नंतर आला जरी तो धर्म, तरी आपल्याला ते दिसतात. आपल्याला इस्लामचे महम्मद पैगंबर आहेत. संस्थापक दिसतात. आपल्याला येशू ख्रिस्त संस्थापक दिसतो. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर आणि त्यांच्या पुनर्जन्मानंतर धर्म वाढलेला आहे, ख्रिस्त धर्म. तर हे आपल्याला आत्ताच ईस्टर होऊन गेलं तर आपल्याला दिसतं. रेनिसान्स म्हणजे काय आहे तर एकूण संपूर्णतः लोकांमध्ये जे चैतन्य निर्माण झालं, नव चैतन्य निर्माण झालं, नव जाणीवा निर्माण झाल्या, पुनरुत्थानाचा काळ जो झाला त्याच्याबद्दलच्या संकल्पना आल्या. तो पुनरुत्थानाचा काळ हिंदू धर्मामध्ये का दिसत नाही? पुनरुत्थान न दिसता आपल्याला पुनरुज्जीवी दिसतं असं का होतं? याचा विचार करण्याचं हे. तर तुम्ही जो मला प्रश्न विचारला की मग हे कुठल्या दशकात किंवा शतकात घडलं असेल, तर 2500 वर्षापूर्वी ज्या घटना घडून गेल्या त्याचे पडसाद असे झाले की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये तुम्हाला दिसेल इतके लेणी कोरलेली आहेत सगळीकडे. तर बुद्ध धर्म खूप पसरला आणि त्यावेळेला बुद्ध धर्माचा मोठा प्रचार व्हायला लागला होता. राजांच्या वाऱ्या आणि हे सगळं तिकडच्या इतिहासामध्ये मी जात नाही, पण पुराण कथांचा काळ संपलेला होता आणि माणसं जिवंतपणे संघर्षाला भिडावीत आणि जीवनाचं वास्तव तत्वज्ञान कळावं अशा पद्धतीने भगवान महावीर किंवा भगवान तथागत गौतम बुद्ध आपल्याला दिसतात विचार करताना. ह्याचा प्रभाव वाढायला लागला. लेणी कोरलेली आहेत सगळ्यांनी आपल्याला दिसतं. म्हणजे लुंबिनीमध्ये जन्माला आलेला हा माणूस, हा थोर महामानव, आणि तो पुढे येतो आणि संपूर्ण देशामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये तत्वज्ञान पसरवतो. म्हणजे आपल्याला समुद्रामार्गेही दिसतं, पहाडांच्या मार्गेही दिसतं, आपल्याला तिबेटमध्ये दिसतो, आपल्याला चीनमध्ये दिसतो, आपल्याला लेह लडाखमध्ये दिसतो, आपल्याला हा धर्म श्रीलंकेत दिसतो, आपल्याला जपानमध्ये दिसतो, थायलंडमध्ये दिसतो, असं जे आहे कोरियामध्ये दिसतो. तर आपल्याला दिसतं की हे वेगवेगळ्या मार्गाने तो जर इकडे तिकडे पसरला. त्याच्यामध्ये सम्राट अशोकाचं सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळापर्यंत जे झालेलं आहे राजकीय इतिहास आपल्याकडे आहे, त्या इतिहासाच्या काळापर्यंत आपल्याला लक्षात येतं की बुद्ध धर्माचा प्रसार झाला आहे. पण पुष्यमित्र शृंग ज्या वेळेला आला तो काळ आपण धरू की ते जे शतक आहे ते दुसरं किंवा तिसरं. म्हणजे ख्रिस्त गेल्यानंतरचा, ख्रिस्तपूर्व आपण 2500 धरलं, ख्रिस्तानंतरचा जो काळ आहे तो ख्रिस्ताच्या नंतरचा काळ म्हणजे इसवी सनाचा काळ. हा इसवी सन म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्ये म्हणजे 200 मध्ये असं दिसतं. तर तो काळ आपल्याला दिसतो की त्यावेळेला अनेक श्रुती आणि स्मृती होत्या, त्यांचा सगळ्यांचा एकत्र उल्लेख व्हायचा. मग आता या देशातली जी जनता आहे ज्यांना यांनी शूद्र करून ठेवलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही जी उतरंड आहे, ही उतरंड कशी आहे की म्हणजे ही पूर्णपणे अविवेकी आणि विज्ञानाच्या पायावर उभी नाहीये. आज आपल्या सर्वांचा, पूर्ण मानव जगाचा आणि प्रकृतीचा हा नियम आहे की मादीच्या गर्भातूनच बाळ जन्माला येतं. कुठल्याही रंगाचं, कुठल्या पशु पक्षी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात असं येतं. मग हे काय म्हणतात तर ब्रह्म हा पुरुष आहे आणि ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण निर्माण झाले, खांद्यातून क्षत्रिय निर्माण झाले आणि मांडीतून तुम्हाला वैश्य जन्माला दिसतील आणि पायातून शूद्र निर्माण झाले. मग त्यांनी ही जी उतरंड केली ती उतरंड अशी बरोबर त्रिकोणी आहे. ती तुम्हाला मोडता येत नाही, तुम्हाला वरती जाता नाही येत. तुम्हाला खाली उतरायचं असेल, तुम्ही उतरलात की तुम्हाला पुन्हा वरती नाही जाता येणार. म्हणजे वरची जी जागा आहे ती पूर्णपणे अनभिषिक्त आहे. तिथे तुम्ही राहिलेला आहात तर मग तुम्ही अनभिषिक्त असणाऱ्या माणसांनी एकूण ही जी उतरंड आहे त्याच्यामध्ये वरचा जो वर्ण आहे त्या वर्णाला एक संपूर्ण अधिकार देऊन टाकलेले आहेत. आणि जन्मल्याबरोबर कुठल्याही देशामध्ये आपल्याला दिसतं की असं जन्मल्याबरोबर त्या मुलाचा धर्म, मुलीचा धर्म ठरत नाही. बरोबर. पण जन्मल्याबरोबर आपल्याकडे धर्म आणि जात चिकटते विशेषतः. दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये जात व्यवस्था नाहीये. भारत देशामध्ये जाती व्यवस्था आहे, त्यांनी इतर ठिकाणी नेली, पण भारत देशामध्ये जाती व्यवस्था आहे. आणि भारत देशामध्ये ज्यांनी या जातीतून दुसऱ्या धर्मामध्ये आपण धर्मांतर केलं तरी जाती ते घेऊन गेलेले आहेत. म्हणजे तिथे सुद्धा त्यांची लग्न, म्हणजे समजा आपण असं म्हटलं जयसिंग राजे मिर्झा, बिरबल,
तानसेन हे धर्मांतरित झाले, हम्म. पण मग त्यांच्या मुलींनी मुस्लिम धर्मामधल्या ब्राह्मणांशीच लग्न केली असते. अच्छा. असं आहे. म्हणजे तिथे तुम्ही खालच्या जातीतल्या लग्न नाही झालेले म्हणून आपल्याला बघा दिसतं की सय्यद दिसतात, बोहरा दिसतात, आपल्याला असं दिसतं. म्हणजे मुस्लिम धर्मात असेल, ख्रिस्ती धर्मात असेल, ज्याच्यातून जातीतून गेल्यानंतर त्यांनी ती जात सोडलेली आहे असं आपल्याला साधारणतः दिसत नाही. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मनुस्मृती म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी जेव्हा तिचं मौखिक किंवा लिखाण या माध्यमातून समाजात प्रसार केला आणि ही वर्णव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलं. आता तुम्ही जे हे म्हणताय ब्रह्माच्या विविध अंगांमधनं ह्या वर्णांची उत्पत्ती झाली, असं हे मनुस्मृतीत सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते, ही मनुस्मृती जी आहे ना, हा. या मनुस्मृतीमध्ये 12 अध्याय आहेत. मनुस्मृती नावाचं हे पुस्तक आहे आणि मॅडम त्यातले काही श्लोक आता आपल्याला किंवा त्यात जे काही लिहिलंय ते तुमच्या समोर मांडणार आहे, त्यानंतर मग आपण बोलू. बरोबर. तर मनुस्मृती च्या बद्दल आपण बोलत होतो. पहिल्यांदा जी मी उतरंड सांगितली, त्या उतरंडीमध्ये आपल्या लक्षात फक्त एक महत्त्वाची गोष्ट घेतली पाहिजे की एकतर मुख्य म्हणजे पुरुषाच्या, विराट पुरुषाच्या मुखातून आणि सगळ्या अवयवातून जातीव्यवस्थेचा जन्म आहे, वर्णव्यवस्थेचा. या वर्णव्यवस्थेमध्ये उत्पादक समूह जो आहे, तो उत्पादक समूह जो आहे त्या समूहामध्ये आपल्याला लक्षात असं येतं की या उत्पादक समूहाला उत्पादन करायचंय, पण त्यांना त्यांची बौद्धिक मालमत्तेचा अधिकार नाही. बौद्धिक मालमत्तेचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांना दिलेला आहे. म्हणजे त्याचं एक उदाहरण मी देते की जसं राजा क्षत्रिय आहे, तर ब्राह्मणांपेक्षा त्याचं क्षत्रियाचं स्थान खालचं आहे. त्याच्यामुळे क्षत्रियाने नेहमी ब्राह्मणांना वंदन करायचंय. म्हणून आपल्याकडे याच्यावरून वाद झालेला आढळेल की गोब्राह्मण प्रतिपालक होते का छत्रपती शिवाजी. बरोबर. तर मग ते गोब्राह्मण प्रतिपालक का म्हणून टाकलं, म्हणजे फक्त गायी आणि ब्राह्मण यांना प्रतिपाल करणारा राजा जो आपण सर्वांनी मानला होता, तो रयतेचा राजा, तो सगळ्या रयतेचा राजा अचानकपणे गोब्राह्मण प्रतिपालक करण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे बा, हे आपण बघितलं पाहिजे. राज्याभिषेकाला तर ते मिळत नव्हतं. आणि मग राज्याभिषेक जो आहे, बरोबर आहे, राज्याभिषेकाच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात असेल. आणि शिवाजीचा पहिला पोवाडा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की या रयतेच्या राजाला ज्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे की संपूर्णतः दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो ब्राह्मणांनी म्हणजे हा संपूर्ण ब्राह्मण समुदाय नाही, उच्चवर्णीयांनी हा जो प्रकार केला, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी राज्याभिषेक नाकारला. ब्राह्मणांनी राज्याभिषेक नाकारला. जेव्हा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी राज्याभिषेक नाकारला, त्यावेळेला छत्रपती शिवाजींनी काशीवरून गागा भटला बोलवलं. ही आपल्याकडे सर्वांना माहीत असलेला इतिहास. बरोबर. आणि इतिहास आहे तो. याचा अर्थ असा की शूद्र असेल तर शूद्र राजा जरी असला आणि राजा कितीही मोठा असला, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक असला, तरी सुद्धा त्या रयतेच्या राजाला स्वीकारलं जर ब्राह्मणांनी, त्याच्यावर जर तुम्ही शिक्कामोर्तब केलं, तुम्ही लेबल लावलं तुम्ही, तर तो राजा राजा असू शकतो. आणि तेच आपल्याला शाहूंच्या बाबतीत झालेलं दिसतं, वेदोक्त प्रकरण. म्हणजे त्या काळामध्ये शाहू जेव्हा स्नानाला जातात त्यावेळेला त्यांच्यासाठी जे मंत्रपठण केले गेले, तेव्हा त्यांना त्यांच्याच ब्राह्मण सहकार्याने सांगितलं की महाराज, हे मंत्रपठण जे होत आहे, हे मंत्रपठण शूद्रांसाठीच आहे, हे तुमच्या राजासाठी नाही आहे. म्हणजे राजा हा शूद्र आहे, त्याच्यामुळे ब्राह्मणांचे जे मंत्र आहेत ते त्याला आपण म्हणणार नाही. अशा पद्धतीचा एक संपूर्णतः भेद, एक पूर्ण गुलामगिरी की ब्राह्मणांच्या आधिपत्याखाली खालचे 3 वर्ण आहेत. त्या 3 वर्णांमध्ये महात्मा फुल्यांच्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी एक अजून शब्द शोधला, कारण त्या काळामध्ये शूद्रांमध्येही उत्पादक जाती समूह आणि जे स्वच्छता कर्मचारी आपण ज्यांना आज म्हणतो, या संपूर्ण समूहाला ज्यांनी मलमूत्र सगळं उचलायचं, त्यांनी संपूर्ण महिला व्हायचा, त्यांनी घाण संपूर्ण साफ करायची, चामडं ओढायचं, त्याच्यातून चपला बनवायच्या, हे सगळं करणारे जे होते त्या संपूर्ण समूहाला, ते पण उत्पादन आहे. आपण चप्पल घालतो पण चपलेचा विटाळ नाही होत, पण चप्पल बनवणाऱ्याचा विटाळ होतो. आणि ते फार सुंदर गुलामगिरीमध्ये आणि ब्राह्मणांचे कसबमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा लिहिलं. म्हणजे आमचं चळवळीचं गाणं फार सुंदर आहे, शाहीर संभाजी भगत म्हणतात, आणि गदरनी पण ते गाणं लिहिलं होतं हिंदीमध्ये. हाडाचे कष्ट करून म्हणजे काढला खाणीतून कोळसा, खाणीतून कोळसा,
तवा बदमाशा कळलं नव्हतं का जात कंची हाय ना आमचा धर्म कंचा हाय ना आमची जात कंची हाय. आम्ही जेव्हा कोळसा खोदत होतो, खदानीत जात होतो, त्यावेळपर्यंत कोळसा आम्हाला काढू दिला आणि कोळसा खाऊन आम्ही आलो तर आम्हाला सांगितलं गेलं की आमची जात ही आहे. आम्ही जेव्हा विटा बनवत होतो तेव्हा विटा आम्हाला बनवू दिल्या आणि मग विटेला मात्र शुद्ध करायचं म्हणून तुम्ही गोमूत्र शिंपडलं, पण आमचा हात चालला नाही. ज्या देवाची मूर्ती आम्ही बनवली ती देवाची मूर्ती तुम्ही बसवली देव्हाऱ्यामध्ये, पण त्या मूर्तिकारालाच तुम्ही प्रवेश नाकारला, पाथरवटाला मात्र प्रवेश नाही. म्हणजे हे जे घडत चाललं होतं हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यामध्ये. आणि व्यापाऱ्यांना सुद्धा त्यांनी संपूर्णतः ब्राह्मणांना दान केल्याशिवाय व्यापाराचं पण पैशाला महत्त्व नाही. म्हणजे पैसे त्यांना मिळतील, ते श्रीमंत होतील, त्यांच्या हवेल्या पण बनतील, पण व्यापाऱ्यांनी सगळ्या आणि कोरडा शिधा द्या. म्हणजे पहिली पूर्ण रेशन व्यवस्था त्यांनी तयार केली. रेशन आपल्याला रेशन दुकानामध्ये रांग लावावी लागते, पण सत्यनारायणाच्या कथेला रांग कुठे आहे? कोरडा शिधा मिळतो की आपल्याला? कोरडा शिधा मग काय आहे? मग शिध्यामध्ये खारका आहेत, बदाम आहेत, सगळं काही आहे, सुकामेवा मिळतोच, सुपाऱ्या मिळतात, पान मिळतं, सगळं मिळून जातं. फक्त तंबाखू कदाचित खात असेल तर तो बाहेर मिळेल, पण तूप मिळतं, रवा मिळतो, साखर मिळते, गूळ मिळतं, चांगली केळी मिळतात, म्हणजे सुकेळी मिळतात, असं सगळं मिळतं आणि ते घर भरलं जातं. 5 पूजांनी 1 महिन्याची सोय होते की नाही? म्हणजे तिथे याला म्हणतात की हे जन्मजात आरक्षण. हे जन्मजात जे आरक्षण दिलं गेलं त्याला हा प्रश्नचिन्ह आहे की हे ब्रह्माच्या मुखातून निघालेले जे लोक आहेत यांना जन्मजात आरक्षण कशाच्या जोरावर? तर एक असा नियम सांगितला गेला की कर्मविपाकाचा सिद्धांत. तुम्ही मागच्या जन्मी जे कर्म केलं त्या मोक्षाची फळं तुम्ही भोगता आहात, म्हणून तुम्ही स्त्री झालात. म्हणून ब्राह्मणाची स्त्री सुद्धा शूद्र आहे. ती स्त्री जरी झाली असेल तरी ती ब्राह्मण पुरुषाची बायको आहे म्हणून खरं तिचं भाग्य, पण तो मेल्याबरोबर तिचं भाग्य संपलं. म्हणून तिने एक तर लाल अलवणात राहायचं, नाही तर तिने सती जायचं. हे सगळं मनुस्मृतीत आहे. तर मनुस्मृतीमध्ये 12 अध्याय आहे आणि 2683 असे ते श्लोक आहेत. त्याच्याबद्दलच्या संख्येमध्ये कधी 2694 पण काहींनी म्हटलेलं आहे, काही प्रक्षिप्त असलेला भाग पण वगळला गेला असेल, असं असू शकतं. पण मी विशेषतः तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या की 9वा अध्याय हा स्त्रियांना आणि शूद्रांना वाचू नका म्हटलं जातं. 9वा अध्याय मनुस्मृतीचा 9वा अध्याय हा शक्यतो गुलदस्त्यात राहावा असं इच्छा लोकांची असते, पण आपण तो वाचूया की काय आहे त्यात. थोडेसे श्लोक वाचूया की काय नेमकं म्हणणं आहे. काय आपलं म्हणणं काहीच नाही, हे पुस्तक जे सांगते ते आम्ही तुमच्या समोर मांडतोय, त्यातनं काय बोध घ्यायचा तो आपण घेणार आहोत. बरोबर. तर या जे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की मनुस्मृतीमध्ये काही चांगलं नाही का? तर मनुस्मृतीमध्ये यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः असं म्हटलेलं आहे की जिथे नारीची पूजा होते तिथे देवतांचा वास असतो. पण हे म्हणताना त्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग लक्षात असं येतं की तिथे त्यांनी काय काय म्हटलेलं आहे स्त्रियांबद्दल, तर ते आपल्याला 9व्या अध्यायामध्ये सापडतं. आणि 9व्या अध्यायामध्ये हेच फक्त नाही सापडत, तर आपल्याला शूद्रांबद्दलही काय म्हटलेलं आहे ते आपल्याला सापडतं. आता बघा, याच्यामध्ये असं म्हटलंय, परस्य पत्न्या पुरुषः संभाषां योजयं रहम पूर्वमाक्षारितो दोषे प्राप्त्य पूर्वसाहसम. म्हणजे पहिले जी कुख्यात व्यक्ती असेल, जी बदनाम झालेली व्यक्ती असेल, तिने जर स्त्रियांशी एकांतात भेटण्याचा प्रयत्न केला आणि जर त्यांनी एकत्र हे केली तर स्त्रीला त्याचा पहिला दंड दिला गेला पाहिजे. म्हणजे स्त्रीला दिला गेला पाहिजे, पुरुषांना पण त्या साहसाचा दंड पण पहिला स्त्रीला दंड आहे. पुत्र नसलेल्या स्त्रीला या संपूर्ण समाजामध्ये आजही गर्भलिंग निदान परीक्षा होतात आणि मुलगी नको म्हणून म्हटलं जातं. त्याचं सगळ्याचं मूळ आपल्याला मनुस्मृतीमध्ये आढळतं. न माता न पिता न पुत्रस्त्याग मर्हती. हे जे आहे, माता पिता आणि पुत्र हे त्यागण्यासारखे नाहीत, हे यांना नाही त्यागायचं, पण स्त्रीला मात्र तुम्ही त्याग तिचा करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला असं दिसून येतं की लिहिलेलं आहे, हे संपूर्ण लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगते, आता कायदा आला नसतं तर सगळ्यांनी टाकले असते. मग आता संविधानामुळे काय झालं,
फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव का घेतोय आपण? आणि आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं किंवा आपल्याकडे संविधानामध्ये जे संविधान म्हणजे समविधान आणि मनुस्मृती म्हणजे विषमतेचं विधान, या दोन अतिशय गोष्टी महत्वाच्या आपण समजून घेतलं पाहिजे की विषमतेच्या विधानाला विरोध करण्यासाठी बाबासाहेबांनी समविधानाचा आग्रह धरला. सम म्हणजे समता, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षता. या देशामध्ये विविध लोकांचे धर्म आहेत, त्या धर्मांना त्यांना पाळू द्यावं आणि त्यांना राहू द्यावं असं वैविध्य आणि एकात्मता ठेवण्यासाठी तो नंतर शब्द इन्क्लूड केला गेला. पण मुळामध्ये जो शब्द आहे जो मनुस्मृतीला नाकारतायत ते म्हणजे समता. समता म्हणजे न्याय. आणि मग इथे तर न्यायच नाहीये. आता बघा इथे पिता रक्षती कौमारे भर्ता रक्षती यौवने, हा तर आपल्याला सगळ्यांना पाठ असलेला श्लोक असतो. रक्षंती स्थविरे पुत्रः न स्त्री स्वातंत्र्य मर्हती. आता एकीकडे यत्र नार्यस्तु म्हणायचं आणि दुसरीकडे न स्त्री स्वातंत्र्य मर्हती म्हणायचं. म्हणजे स्त्रियांच्या बाल्यावस्थेमध्ये, युवावस्थेमध्ये, वृद्धावस्थेमध्ये पिता, पती, पुत्र आणि भाऊ हे सगळे त्यांचं रक्षण करतील. म्हणजे ती कोणाच्याही हाताखाली राहिली पाहिजे, ताब्यात राहिली पाहिजे. ती त्यांची गुलाम आहे. तिला स्वतंत्रपणे निर्णय घेता येणार नाही. बापाला ती प्रश्न नाही विचारू शकत, नवऱ्याला ती प्रश्न नाही विचारू शकत. म्हणूनच मुलींनी पळून जाणं हे आपल्याकडे गुन्हा, ऑनर किलिंग मानलं जातं. हा ऑनर कुठून आला? हा सन्मान मनुस्मृतीतून येतो. ही मनुस्मृती आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये एवढी भिनली आहे की माझ्या कुळाचा सन्मान आहे. मुलींनी स्वतःच्या इच्छेने लग्न करायचं नाही. बरं, दुसरीकडे सांगितलं जातं पार्वतीने स्वतःच्या इच्छेने लग्न केलं, राधा कृष्णाबरोबर राहिली. बरं, गोष्टी अशा सांगितल्या गेल्या आहेत, पण त्या पौराणिक कथा आहेत त्या तिथे तिथे बसतील. पण पुराणातली वांगी पुराणात ठेवायची. पण तुम्ही राधा बनू नका. बरं, तो काय सांगितलं जातं? लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून सीता व्यभिचारी झाली. व्यभिचारी म्हणजे सीतेनी रावणाला भिक्षा घालणं हा पण व्यभिचार आहे असं मानलं गेलं. हा जो भाग आहे, मला वाटतं हे आपल्याला खूप महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या भोवती स्त्रियांच्या योनिशुचितेचा प्रश्न मोठा आहे. स्त्रियांच्या गर्भामध्ये काय जन्माला येतं, काय कुठला अंकुर फुटतो, म्हणजे XY आणि XX क्रोमोझोम हे आपल्याला आता विज्ञान युगामध्ये माहिती आहे की पुरुषाकडून X आला, X आणि Y आहे ना, तर Y पण पुरुषाकडून आला तर त्या Xशी मिळाल्यानंतर मुलगा होतो आणि मुलगी ही तिकडून X आला तर XX हा संयोग झाल्यामुळे मुलगी होते. हे आपल्याला आता 4थीच्या मुलांपासून सगळ्यांना माहिती आहे. मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा मला मातृसेवा संघामध्ये पहिली घटना घडली होती 1982 मध्ये की पेढे वाटले गेले आणि मी पेढे वाटले. पण ते म्हणाले की पहिल्यांदा मुलीच्या जन्माला पेढे वाटणं म्हणजे कधी कोणीतरी जिलेबी दिली असेल, मिठाई दिली असेल, पण पेढे, कारण मुलासाठी काय केलं जातं, पेढे वाटले जातात. आणि मुलगी जन्माला आली तर एक तर कडू तोंड होतं. तर माझ्या शेजारची जी बाई होती तिचा नवरा बॉटनिस्ट होता. तो म्हणजे झुओलॉजी त्यांनी शिकलेला आहे, तो बॉटनी शिकलेला आहे, त्याला माहिती आहे ही सगळी जन्मकथा म्हणजे ऍक्च्युली त्याच्या मागचं सायन्स माहिती आहे, XX आणि XY माहिती आहे. तो तिला आम्ही दवाखान्यात असेपर्यंत दोघी जणी जवळजवळ बेड होतं. तिचा नवरा तिला भेटायला आला नाही कारण तिला मुलगी झाली होती आणि माझ्या मुलीसाठी पेढे वाटले गेले. तेव्हा ती मला विचारलं की हे कसं काय, म्हणजे तिला क्रांतिकारी वाटत होतं ते सगळं. आणि तिचा नवरा तिला भेटायला नाही आला, फक्त जाऊ तिची यायची रोज डब्बा घेऊन आणि ही मात्र मुलीचा चेहरा पण लपवून ठेवायची. म्हणजे मुलीचा जन्म नकोसा याची मुळं बघा कुठे आहेत, इथे आहेत. तेच मला ते फारच इंटरेस्टिंग वाटते. काय अजून लिहिलंय त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगते शूद्रांविषयी किंवा अजून शूद्रांविषयी पण वाचते मी, स्त्रियांबद्दलही वाचते. त्याच्याबद्दलही की आता मगाशी मी म्हटलं तसं व्यभिचारिणी, एकीकडे राधेची आपण मस्तपैकी स्तुती करतोय, एकीकडे आपण द्रौपदीनी तिने म्हटलं कुंतीनी आणि मग द्रौपदीनी स्वीकारलं, तिने म्हटलं म्हणून द्रौपदीनी 5ही पती स्वीकारले. पण इथे बघा कसं व्यभिचारिणी स्त्रियांच्या बद्दल काय आहे, तर व्यभिचारिणी स्त्रियामध्ये म्हणजे आईच्याही दुराचरणाबद्दल खिन्न पुत्र पण म्हणतो की परपुरुषाची इच्छा केली असेल माझ्या आईनी तर मग मी मात्र तिला सोडणार नाही. यन्मे माता प्रलुलुभे विचरंत्य पतिव्रता, ती कायमच पतिव्रता असली पाहिजे. मग इथे येते परशुरामाची गोष्ट आणि तुमच्या लक्षात असं येईल की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
यांच्यावरच्या आलेल्या चित्रपटाला विरोध करताना एक बाई जेव्हा म्हणाल्या की आमचा याला विरोध नाही, त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं, हे सगळं आहे, पण या सगळ्या याच्यामध्ये ब्राह्मणांनी अशा पद्धतीने शेण टाकलं किंवा त्यांच्यावर मारा केला हे तुम्ही दाखवू नका. पण मनुस्मृतीमध्ये आयुष्यभर संपूर्ण एका पूर्ण समाजाला नाकारलं गेलं आहे आणि त्या मनुस्मृतीला नाकारण्यासाठीची पूर्ण मोहीम झाली. संविधान हे पूर्ण नाकारण्याचं, आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिले येतात फुले. तर फुले परशुरामाला नाकारतात. फुले परशुरामाला नाकारतात आणि परशुराम काय म्हणतो, परशुरामाची कथा तुम्हाला माहिती असेल. परशुरामाचे वडील जमदग्नी, आणि जमदग्नी खूप तापट ऋषी होते, आणि ते जमदग्नी जेव्हा तापट ऋषी आहेत आणि त्यांची बायको जी आहे रेणुका, रेणुकेच्या बद्दल त्यांच्या मनात असं आलं की रेणुकेने कदाचित कोणाकडे तरी पाहिलं. मी तर ते सांगते बघा, मनुस्मृती कशी परशुरामाच्या डोक्यामध्ये किती भिनवलंय पाप. पाप म्हणजे काय, म्हणजे जमदग्नीच्या मनामध्ये संशय आला की आपल्या बायकोला आंघोळ करताना तिला कोणाच्या तरी माणसाबद्दल इच्छा झाली असं त्यांना वाटलं. म्हणजे पॅरानॉइड होता खरं तर तो माणूस, पण तेव्हा त्यांच्या संशयाचं भूत त्याच्या मानगुटीवर बसल्याबरोबर मुलगा आल्यावर त्याला सांगितलं, तुझी आई व्यभिचारिणी आहे, तिच्या मनात कुठल्या तरी पुरुषाचा विचार येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे रेणुकेचं शिर कापून आण. आणि त्यांनी तो गेला, परशु हातात घेतला, डोकं काहीच नाही. म्हणजे जर म्हणतो आपण की सर्वात बुद्धिमान ब्राह्मण आहेत असं जर म्हटलं तर मग ह्याला डोकं पाहिजे होतं परशुरामाला. तो गेला, जमदग्नीने म्हटलं आपल्या आईला व्यभिचारी त्यांनी ठरवलं आणि त्यांनी खटकन कापून टाकलं शिर. आणि मग रेणुकेचं शिर पडल्यानंतर मग यांना पश्चाताप झाला. मग परशुरामाला वाटलं आपली आई पण गेली आहे. मग जमदग्नी म्हणतो असं कर, आता जसं गणपतीचं शिर लावलं आणि गणपतीची कथा आहे तशी रेणुकेची पण कथा आहे. मग जिथून जी चालली होती तिथून एक स्त्री जाखाई जोखाई मधली असं, तर तिची पण एक कथा आहे. तर ती तर शूद्र जातीतली होती. मग रेणुकेचं शिर आणि तिचं शरीर आणि हिचं शरीर आणि तिचं शिर असं लावून 2 देव्या तयार झाल्या. त्यात एक एकविरा आणि एक मध्ये रेणुका. अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की या देव्यांचा जन्म झालेला आहे. पण या देव्यांना ब्राह्मणत्व मिळालं का, तसं आपल्याला दिसत नाही. पण हिला जिवंत केलं गेलं म्हणून रेणुका ही पतीच्या आणि पुत्राच्या आशीर्वाद, पुत्राचा पण यांच्या दोघांच्या ब्लेसिंग्सनी जन्मजन्माला आलेली देवी आहे आशीर्वादाने. ही इथे आपल्याला लक्षात येतं की ही पितृसत्तेची सुरुवात आहे. आणि ते आपल्याला ब्राह्मणवादी पितृसत्तेच्या त्याच्याबद्दल मी बोलतेच आहे नंतर, पण फुले त्याची मीमांसा करतात. फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब या दोन्ही ग्रंथात आणि इव्हन सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिकेमध्ये सर्वात पहिल्यांदा याची फोड केली. बाबासाहेब 3च गुरु मानायचे. एक मानायचे तथागत गौतम बुद्ध, नंतर ते मानायचे की ज्योतिबा फुले आणि कबीर आहे ना. तर कबीर हा बुद्धानंतर कबीर आणि फुले. ते म्हणायचे की ह्या तिघांनी संपूर्णतः एक विद्रोहाची संस्कृती आणली. ती विद्रोहाची संस्कृती अशी आहे की माणसाने माणूस म्हणून जगायचंय. कुठेही आपल्याला असं दिसतच नाही, हिंसेक संस्कृती नाही दिसत आपल्याला, संपूर्णतः अशा पद्धतीची संस्कृती नाही दिसत बुद्धाच्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये की तुम्ही अंगुलीमाल असेल तरी त्याला मारा, अंगुलीमालाला बदला, परिवर्तन दिसतं. तुम्ही माणसाच्या मधलं शत्रुत्व काढा आणि त्याच्यामध्ये करुणा पेरा, असा करुणेचं तत्वज्ञान देणारे धर्म आणि पंथ त्या काळात निघालेले दिसतात. ते आपण म्हणतो जैनांचंही तसं त्यावेळेला आपल्याला अहिंसेच्या विरोधात, किंवा अहिंसा म्हणजे त्यांनी खूप टोकाला आत्ता नेऊन ठेवली, पण तेव्हा करुणेचं तत्वज्ञानाचा जन्म झाला. आणि हे करुणेच्या तत्वज्ञानाचा जन्म जेव्हा बुद्धाच्या काळात झाला तो कशाच्या आधारावर झालेला आहे, तर इथे फक्त हेट्रेट आहे, इथे तिरस्कार आहे. आईबद्दल तिरस्कार आहे, पत्नीबद्दल तिरस्कार आहे, स्त्रियांबद्दल तिरस्कार आहे, शूद्रांबद्दल तिरस्कार आहे, वैश्यांबद्दल तिरस्कार आहे, क्षत्रियांबद्दल तिरस्कार आहे. एवढंच नव्हे तर ब्राह्मण वर्णाच्या जेव्हा जाती झाल्या तेव्हा तुमच्या लक्षात असं येईल की ज्या जातींना दशग्रंथी ब्राह्मण म्हटलं जातं, तर ब्राह्मणांमध्ये कोण महत्वाचे तिथे पण आहे, नमुद्रीपाद, चित्पावन कोकणस्थ असे सगळे जे पडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात खालचा ब्राह्मण कोण आहे, दशग्रंथी ब्राह्मण. कारण तो स्मशानामध्ये पूजा करतो किंवा तो अंत्यक्रिया करतो. तुम्हाला त्याच्यावरची पुस्तकं चाळायला मिळतील. बाबा भांडांचं पुस्तक पण तुम्हाला वाचता येऊ शकतं. दशग्रंथी ब्राह्मणांचा जो संपूर्ण आपल्याला लक्षात येतं
त्यांना अस्पृश्यच मानलं गेलंय. पण दशग्रंथी ब्राह्मण मात्र बाकीचे सगळे चांडाळ आहेत, महार आहेत, मांग आहेत, मातंग आहेत, ढिवर आहे असं म्हणून पूर्ण जी SC कम्युनिटीमध्ये जेवढ्या जाती आहेत त्यांना संपूर्णतः त्यांनी अस्पृश्य ठरवलं. या पुस्तकात मनुस्मृतीत जातींचा उल्लेख आहे का? बघा ना, सुरुवातच सांगते मी कशासाठी आहे हा ग्रंथच कशासाठी आहे. तर हा ग्रंथ याच्यासाठी केला गेलेला आहे, तर हे सांगतं की या ग्रंथामध्ये सृष्टीची उत्पत्ती आणि विभिन्न अवस्था याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. द्वितीय अध्यायामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आर्य कसे आलेत, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या सीमांमध्ये ते कसे पोचलेत, मग तिथे कसं काय पूर्ण वातावरण होतं, पर्यावरण कसं होतं. तेव्हा त्यांनी तृतीय अध्यायामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्याच्या आधीच्या द्वितीय अध्यायामध्ये ब्रह्मचारी कसं राहायचं, कुठलं गुरुकुल असेल याचं आहे. आणि मग तृतीय अध्यायापासून सगळं सुरू होतं. त्याच्यामध्ये 8 प्रकारचे विवाह, कन्येची पात्रता काय, श्राद्धाला कोणाला बोलवायचं हे सांगितलंय. आणि चतुर्थ अध्यायामध्ये गृहस्थांनी कशा पद्धतीने आचारसंहिता घेतली पाहिजे, कोणते निषिद्ध कर्म आहेत आणि कोणते शुद्ध कर्म आहेत असं आहे. आणि अभक्ष्य पदार्थ कोणते, कोणत्या मासाला मांस मानायचं, आहार मानायचा, कोणत्या मासाला आहार मानायचा नाही, अर्थशुद्धी कुठली, धन कसं कमवायचं, वानप्रस्थ कसा असेल, कुठल्या मासाला आहार मानायचं हे पण आहे. घोड्याचं मांस खाल्लं जायचं. आणि इव्हन त्यावेळेला रेड्यांचं मांस, आपण नेपाळमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की रेडे बैल यांची तिथे मांस, बरोबर, पशुपतीनाथाचं. तर अशा पद्धतीने. आणि आचरणीय धर्मामध्ये काय आहे, तर आचरणीय धर्मामध्ये वेगवेगळ्या वर्णव्यवस्थेचा अभ्यास आहे संपूर्ण. आणि या वर्णव्यवस्थेमध्ये तो काय म्हणतो की हे हिंदीत आहे बरं का. आणि बरं होईल की जर कोणी हिंदी ऐकत असेल तर मी तुम्हाला सांगते, याचा अनुवाद हिंदीमध्ये आहे. भगवान, हमारा आपसे विनम्र अनुरोध है कि आप हमें चारों वर्णों ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र द्वारा तथा वर्ण संकर द्वारा, यानी भिन्न वर्ण के पुरुष द्वारा भिन्न वर्ण की स्त्री से उत्पन्न संतान, यानी ब्राह्मण यदि शूद्रा को गर्भवती बनाता है तो उस शूद्रा स्त्री से उत्पन्न संतान वर्ण संकर कहलाएगी, क्योंकि उसकी जाति में 2 भिन्न वर्णों के खून का मिश्रण है. तो जाति के लोगों द्वारा आचरणीय धर्म का प्रकाश करने की कृपा करे. आता लक्षात आलं, पहिलाच प्रथम अध्यायापासूनच सुरुवात आहे वर्णव्यवस्थेची. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता इथे येतात. शूद्र कोण होते, अस्पृश्य कोण होते, हु वेर द शूद्राज, अस्पृश्य कोण होते, हे फार सुंदर पद्धतीने बाबासाहेबांनी हे दोन्ही ग्रंथ लिहिलेले आहेतच. त्याच्याशिवाय त्यांचे जे भाषणं आहेत किंवा निबंध आहेत त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे तो म्हणजे अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु. म्हणजे हे जे मनुनी हा जो पागलपणा केलेला आहे, हा मनु एक ऋषी नाही आहे, हे अनेक लोक आहेत, यांनी मिळून ज्या स्मृती लिहिल्या त्या स्मृतींचा हा ग्रंथ आहे. बरोबर. आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला असं हे लक्षात येतं. आळ साळुंखेंनी मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती ते पण मी आणलेलं आहे, ते पण तुम्ही दाखवा त्यांना. हे जे पुस्तक आहे मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, लेखक आळ साळुंखे अर्थात तात्या यांचं पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलंच आहे, जसं आता मॅडम म्हणाल्या की विविध मनु होते आणि त्यांच्या सगळ्या त्या मौखिकातनं ते आलेलं आहे. हो. आता का बरं म्हणतात ते की आह साळुंखे काय म्हणतात बघा, ते म्हणतात हा आद्य ग्रंथ नाही, मनुस्मृती हा कायद्याचा व नीतिनियमांचा जगातील आद्य ग्रंथ आहे, अशा प्रकारे त्याचा गौरव केला जातो. पण ऐतिहासिक प्रक्रिया ध्यानात घेतली जात नाही. जर आद्य असेल तर मग त्रुटींनी युक्त असण्याची शक्यता मान्य केली पाहिजे. मग काळाच्या ओघामध्ये पुढचे ग्रंथ अधिक विकसित व परिपक्व पूर्ण होऊ शकतात. तर मग आदर्श ग्रंथही नाही, आद्य पण नाही, आदर्शही नाही. तो कसा आदर्श नाही, सर्वश्रेष्ठही ग्रंथ नाही असं आपल्याला दिसून येतं. कारण शंकराचार्यांचे सारखे लेखक सुद्धा खंडन आणि मंडनात्मक शैलीमध्ये लिहितात. याच्यावर इतका उहापोह होतो. त्याच्यामुळे मनुस्मृतीमध्ये आढळणाऱ्या परस्पर विसंगत विचारांच्या बाबतीमध्ये आपल्याला दृष्टिकोन लक्षात घेता येईल की मनु, भृगु वगैरेंच्या संदर्भामध्ये हे सगळे वेगवेगळे ऋषी होते. भृगुसंहिता आणि ती मनुसंहिता एकच मानली जाते. त्याच्याबद्दल खूप मोठं विवेचन इथे केलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये अधूनमधून जे विवेकी उदारमतवादी न्यायाचे असे विचार दिसतात ते वेगवेगळ्या विचारवंतांचे असावेत
आणि त्याला छेद देणारे संकुचित आणि अनैतिक असे जे विचार आढळतात ते वेगवेगळ्या विचारवंतांचे असावेत अशी पण शक्यता म्हटली जाते. मनुस्मृतीमधील उदारमतवादी विचारांकडे बोट दाखवून, जसं तुम्ही मला म्हणालात काहीतरी चांगलं असेलच ना, जसं मी यत्र नार्यस्तु बद्दल बोलले, तर मनुस्मृतीमधील उदारमतवादी विचारांकडे बोट दाखवून तिचा जर गौरव करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो समग्र मनुस्मृती जी आहे तिच्या आधारावर काही टिकू शकत नाही. एखाद 2-3 काढून आपण त्याच्यामध्ये म्हटलं ही खूप छान आहे, खूप छान आहे, तर त्याचा अर्थ असा होत नाही की क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या संपूर्ण समाजाचा आणि त्याच्यानंतर झालेले जे अतिशूद्र, ज्याची महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तो वर्ग आपल्या समोर आणला. बरोबर. 1-2 श्लोक चांगले आहेत, बाकीचा सगळ्यात जो डोलारा आहे तो लबाडपणा आहे तो म्हणजे कोल्ह्याची नखं छान आहेत म्हणून त्याचं कौतुक तो करणार तेच आहे जे कोल्हा करतो. बरोबर. ते नखांचं किती कौतुक, किती काळ करणार. आणि त्या नखांचं कौतुक याच्या करताय की ती नखच ओरबाडता येतं. आता मुळामध्ये बघा, मग आता शूद्राच्या बद्दल जाऊया. मग शूद्राबद्दल काय आहे तर शूद्राला बुद्ध्यांक कमी आहे. आज आपण लक्षात येतं की आपल्या संपूर्ण देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या इतक्या प्रकांड पंडित ज्याला म्हटलं जातं, ज्यांना भारतरत्न तर आहेच, ज्यांना विश्वरत्न म्हणू आपण, ज्यांचं आत्ताच आपण बघितलं की लंडनमध्ये सुद्धा ते जिथे राहत होते, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ते गेलेत, त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या देशांनी त्यांचं सगळं पुस्तकांपासून त्यांच्या ग्रंथालयापासून सर्व काही पूर्णपणे सांभाळून ठेवलंय, त्याचं म्युझियम केलंय. आणि तिथे राहत असताना त्या कोणत्या घरात राहत होते हे आपल्याला तिथे जाऊन बघता येतं. पण आपल्याकडे आंबेडकरांच्या वास्तूलाही धक्का लावला गेलाय आपल्याला माहिती आहे. तर एवढा मोठा प्रकांड पंडित, तर ज्या वेळेला राज्यघटना बनवायला निघाले होते त्यावेळेला एक नेहरू आणि गांधींमधला संवाद प्रसिद्ध आहे. त्यावेळेला गांधींना विचारलं गेलं की आपल्याकडे कोणाला म्हणावं की राज्यघटना त्या कायद्याच्या समितीचं प्रमुख कोण असेल, संविधान समितीचं. तर संविधान समितीचं प्रमुख कोण असेल याच्यावर चर्चा चालू असताना गांधीजी म्हणाले की आपल्या देशामध्ये सर्वात विद्वान असणारी आणि कायद्याचा अभ्यास असणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर इथे गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जे काही शत्रुत्व निर्माण केलेलं आहे बाकीच्याही लोकांनी, आणि आहे पण शत्रुत्व काही ठिकाणी आहे, म्हणजे काही ठिकाणी गांधींनी वर्णाश्रमाला सातत्याने त्यांचा पुरस्कार केलेला आहे, तर आंबेडकरांनी पूर्ण वर्णाश्रम नाकारलेला आहे. म्हणजे संविधान हे पूर्णपणे वर्णाश्रम नाकारणार आहे एकीकडे. आणि गांधीजी काय म्हणतात, आपण आपला हा धर्म सहिष्णू आहे त्याच्यातच राहून आपण जगू, पण त्याच्याने आपली गोची झाली, माझ्यासारख्यांची पण झाली. मी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनातून येते ना, तर म्हणजे तशा अर्थाने गांधीवादाकडे जयप्रकाशजी कम्युनिझम मधून गांधीवादाकडे झुकले होते. लक्षात असं येतं की आम्ही सर्वजण एका वेगळ्याच रचनेमध्ये त्यावेळेला आलो होतो. म्हणजे आम्हाला सगळ्यांना जातीभेद नष्ट करायचा होता. जाती तोडो, जनेऊ तोडो, इन्सान जोडो असा आमचा नारा होता. पण जनेऊ तोडो, जाती तोडो, त्याच्यासाठी आंतरजातीय विवाह करा, आम्ही मनुस्मृतीवर प्रहार करत होतो. पण ते करत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात मनुस्मृतीला जाळलं पाहिजे. पहिला मला वाटतं त्यांच्या लिखाणातून, महात्मा फुलेंच्या लिखाणातून की या पुस्तकाला जाळलं पाहिजे, आणि ते इम्प्लिमेंटेशन 30-40 वर्षांनी झालं नाही. ते इम्प्लिमेंटेशन पहिले झालं 1 जानेवारी 1848 ला. 1 जानेवारी 1848 ला स्त्रियांसाठी आणि शूद्रांसाठी पहिली शाळा उघडून पहिला एल्गार केला गेला, आणि तो एल्गार आहे म्हणजे तो मनुस्मृतीच्या विरोधातला. कारण स्त्रियांनी शिकायचं नाही, शूद्रांनी शिकायचं नाही, त्यांच्या शिक्षणावर बंदी, इतके वर्ष जी सांस्कृतिक बंदी होती, जी सांस्कृतिक गुलामगिरी होती, ती पूर्णतः नाकारण्याचं काम. सावित्रीबाई त्याला कदाचित प्रतिकात्मक नसेल जाळलं, पण जाळलीच गेली. ती इतकी जाळली गेली की ती डोक्यातून जाळली गेली, आणि लोकांना संपूर्णतः त्या राखेतून फिनिक्स उगवावा तशा आम्ही स्त्रिया उगवलो. आज आम्ही सगळ्या स्त्रिया जे शिकतो आहोत किंवा जे सगळे आपण म्हणू जे शूद्र वर्णामध्ये गणले गेले असे जेवढे सगळ्या जाती जमाती आहेत, म्हणजे पण 3743 आहेत ओबीसी जाती भारतामध्ये. 3743 म्हणजे 52% ओबीसी आहेत, बहुजन समाज. त्याच्यामध्ये SC आणि ST आपण धरलं तर एकूण संपूर्ण त्यांना धरून SC ST असं 13 आणि 7 असं धरले 20, आणि मग हे असे मिळून ते पूर्णतः 82% पूर्ण भटके विमुक्त असे धरले, तर आपण 82% मध्ये हा संपूर्ण शूद्र समाज आहे, शूद्र अतिशूद्र. मी आता तुम्ही जे म्हणालात की याच्या
मनुस्मृतीच्या प्रतिकात्मक दहनाची सुरुवात ही 1 जानेवारी 1848 झाली आणि मग ती जेव्हा 27 साली जेव्हा महाडमध्ये जायला गेली आंबेडकरांकडून, तो एक प्रवास आहे की तिथे पूर्ण झालं. आता मध्यंतरी एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता किंवा नंतर त्यांनी त्याचं समर्थन केलं की काही गैरअर्थ कोणी काढला असेल तर मला माफ करा. एक सज्जन आहेत आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये नट म्हणून वावरतात, तर त्यांनी असं म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचली नसावी, बहुधा वाचली असती तर त्यांनी ती जाळली नसती. तर आता कॅमेरासमोर लता मॅडम यांच्या साक्षीने मी ती वाचली आहे, मी आधीही वाचली आणि आता त्यांच्याकडनं काही श्लोक उद्धृत झाले, तर आता बाबा मी वाचले, आता मी जाळू शकतो का? आणि एक स्त्री म्हणून आज तुम्ही माझ्यासमोर जेव्हा बसलात आणि जेव्हा तुम्ही म्हणता ते माझ्यासाठी त्याला जास्त वजन असतं. याचं कारण ते पुस्तक तुम्हाला जितकं कळू शकतं, तुम्हाला जितकं इमोशनली ते खटकू शकतं, तितकं मी पुरुषवादीच माणूस असणार आहे ना लहानपणापासून, माझं अपब्रिंगिंग जसं झालंय. पण त्या बाईलाच कळू. आणि आज अनेक बायका आपण बघतो, मला त्याविषयी तुम्हाला विचारायचं आहे. म्हणून असा आक्षेप घेतला जातो की काय आहे, बायकांना ना इझिली फसवता येतं, त्याच उलट सांगतात की हे पाळलं पाहिजे, ते केलं पाहिजे, या पद्धतीचा धर्म असतो आमचा. सगळ्यात जास्त जो कळलेला नाही तोही धर्म बायका पाळतात. आणि त्यातही असा आक्षेप असतो की बहुजन स्त्रियांना ज्या आहेत ना त्या जास्त अंधश्रद्धा असतात. तर याविषयी तुमचं काय म्हणणं? याच्यामध्ये तुम्ही जे 3-4 प्रश्न ऍक्च्युली एकत्र झाले, फारच चांगलं झालं, कारण ते मी एकत्र घेते. पण हे बोलता बोलता मी मनुस्मृतीतले काही श्लोक पुन्हा उद्घृत पण करेल, कारण 9व्या अध्यायामध्ये मी काही खुणा करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये या येतीलच. पण काय आहे, बुद्ध्यांक कमी आहे, म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ताच नाही. म्हणजे रोज रोज आपल्याला ऐकायला मिळतं, म्हणजे नवरा काय म्हणतो, तुला काय अक्कल आहे, तुला काय समजतं, तू जाणार आहेस का तिथे जाऊन, तू करणार का काम, म्हणजे तू रेशनच्या रांगेमध्ये तू उभी राहशील, तिथे तू मात्र राहू शकते, पण रांगेमध्ये उभी राहिल्यानंतर त्या रेशन दुकानामध्ये रेशन कार्ड काढण्याचं काम मात्र पुरुष करणार. अशी जी सगळी व्यवस्था आहे ना आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे नकळतपणे आपण पुरुषाला काही गोष्टी देऊन टाकल्यात, ती त्याला बुद्धी आहे आणि स्त्रियांना नाही. पण हे सगळं खोटं ठरलंय की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर खोटंच ठरवलं ना की एक संपूर्णतः कोणीतरी ब्राह्मणांमध्ये जन्माला आला म्हणून तो इतका विद्वान होतो, हे कधीच शक्य नाही. मग टॉलस्टॉय इकडे जर शूद्रांमध्ये जन्माला आला असता तर टॉलस्टॉय झालाच नसता. शेक्सपियर इथे आला असता जन्माला तर शेक्सपियर झालाच नसता. त्याला फक्त भरतनाट्य तर ते म्हणजे नाटक मुलींचं नाट्यशास्त्र घेऊन बसलं असतं आणि आज जगाने शेक्सपियर डोक्यावर घेतलंय. पण भरतनाट्य म्हणजे तो भरताचंच नाट्यशास्त्र हे प्रमुख असं मानत आपण आतापर्यंत चाललो. तर हा जो भाग आहे हा खूप महत्वाचा आहे, हा इंटरेस्टिंग आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलं, ज्या वेळेला 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी महाडला मनुस्मृती जाळली, त्याच्या आधीचा एक सत्याग्रह झाला तो चवदार पाण्याचा, तो चवदार तळ्याचा. आपल्या लक्षात असं येईल की इंग्रजांच्या विरुद्ध सत्याग्रह करताना दांडी सत्याग्रह झाला, तो मिठाचा सत्याग्रह हा सुद्धा गांधींचा पाण्याच्या सत्याग्रहानंतर झाला. पण आपण सत्याग्रहाचं श्रेय फक्त गांधींना देतो. हा जो सत्याग्रह झाला पाण्याचा, हा इथल्या सांस्कृतिक क्रांतीचा सर्वात मोठा संगर आहे. शूद्रांनी पाण्याला हात लावणं, स्त्रियांनी पाण्याला हात लावणं आणि शूद्र स्त्रियांनी पाण्याला हात लावणं, या गोष्टीला आजही स्त्रिया कितीतरी मैल दूर 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 पाणी आणायला जातात, त्यांना पाणी मिळत नाही. आणि ह्या स्त्रियांना का नाही मिळत, त्याच गावातल्या पाटलाकडे पाणी असतं, त्याच गावातल्या ब्राह्मणाकडे पाणी असतं, त्याच गावातल्या सवर्णांकडे पाणी असतं, इव्हन त्या गावातल्या ओबीसींकडे पण पाणी असतं, म्हणजे कुंभाराकडे पाणी असतं पण महाराकडे पाणी नाही. ही जी अवस्था आहे ही अवस्था फार भयंकर आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्या जाती व्यवस्थेमध्ये एक जात दुसऱ्या जातीपेक्षा वरची पण आहे आणि तीच जात दुसऱ्या जातीपेक्षा खालची पण आहे. म्हणजे एकाच वेळेला अहंकार आहे आणि एकाच वेळेला कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड आहे. आणि अहंगंड आणि न्यूनगंडावर पोचलेला अशा प्रकारचा समाज भारतात तयार आहे की ज्या वेळेला उच्चवर्णीय उच्च जातीतली कोणी मंडळी आली की त्यांच्यासमोर आपण त्यांचं अनुचालन, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असं जे आहे. तर माझ्या डोक्यात नेहमीच येतं की मला आवडतात कुसुमाग्रज, पण असं कसं ते म्हणजे पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, पण तुम्ही नाही लढणार आमच्यासोबत, पण तू लढ, हे जे आहे म्हणजे
तू लढ बाई, म्हणजे झिलकारी पहिल्यांदा जाईल, मग झाशीची राणी जाईल. पण झाशीच्या राणीचं नाव होईल, पण झिलकारीचं नाव होणार नाही. ही जी सगळी व्यवस्था आहे, याच्यामध्ये पण शिवाजीने हिंदवी स्वराज्य दिलं, पण त्याला गोब्राह्मण प्रतिपालक नाही लावत तोपर्यंत राजा नाही मानायचं. हा जो सगळा डाव आहे, हा डाव उधळणं हे बाबासाहेबांच्यामुळे शक्य झालं. कारण बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणजे फक्त स्त्रियांना स्वातंत्र्य नाही मिळालं. म्हणजे एक खूप सुंदर गाणं आहे ते, की जसं मघाशी मिळते तो शब्द मी विसरले होते ना, हाडाची काढं करून काढला खाणीतून कोळसा, तसं होतं ते, हाडाची काढं करून. आता हे एक खूप सुंदर गाणं आहे चळवळीतलं, की काय नू बानू कोण्या म्हणून, पोथी पुस्तकात ठेवलं लिहून, बायांची अक्कल म्हणे गहाण, मनुस्मृतीची होळी मी करीते, दास्याचा तुरुंग फोडीते, दास्याचा तुरुंग फोडीते, मनुस्मृतीची होळी मी करीते. आता एखाद्या स्त्रीला जाळणं होलिकेला आणि एखाद्या संपूर्णतः विषमतेला जाळणं याच्यातला फरक. म्हणजे एक स्त्री ती अशी होती, ती तशी होती, ती प्रल्हादाला त्रास देत होती म्हणून होलिकेचं दहन केलं, याचा तुम्ही उत्सव मानता. एखाद्या स्त्रीला जाळणं याचा उत्सव मानता. त्याच्यामुळे घराघरामध्ये जेव्हा स्त्रिया हुंड्यासाठी जळतात तेव्हा ती जळली याच्याबद्दल आपल्याला संवेदनच नाही. सती जाते स्त्री, आणि त्यावेळेला ताराबाई शिंदे, फुल्यांच्या सत्यशोधक मधली पहिली स्त्रीवादी निबंधकार, संपूर्ण जगातल्या पहिल्या स्त्रीवादी निबंधकारांमध्ये ताराबाई शिंदे येतात. ताराबाई शिंदे विचारतात की कोणाला तुम्हाला कधी आढळलं का की म्हणजे नवरा गेला तेव्हा बाई सती जाते, पण बाई गेली म्हणून नवरा सता गेला, याचं एक उदाहरण तुम्ही आम्हाला दाखवून द्याल का? तर नवरा जर सताच नाही जात, तिथे कुठली व्यवस्थाच नाहीये अशी. बाईशिवाय तो पोरका झाल्याबरोबर 10व्या दिवशी तो लग्न करू शकतो. 10व्या दिवशी पूर्णपणे हे केलं की लगेच तो 11व्या दिवशी बसतो आणि लग्न करून मोकळा होतो. पण पुनर्विवाहाची मान्यता नव्हती. म्हणजे हे जे सगळं बंड आहे, मनुस्मृती जाळल्यानंतर किती गोष्टी खुल्या झाल्या. बालविवाहाला त्याच्या आधी आपण बघू की सतीप्रथेला बंदी झाली. ही सगळी सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून शाहूच्या काळापर्यंत, राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, आपण सगळ्यांची नावं घेऊ. पण महात्मा फुल्यांच्या काळामध्ये टिळक, आणि त्याच्यातली एक गोष्ट, त्याच्याही बद्दल मला कधीतरी बोलवा. इतिहास कालक्रमामध्ये आपल्याला सांगितलं जातं की महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळातच बोलताना असं शिकवलं जातं इतिहासामध्ये, की बघितलं ना कोण कोण सुधारक होऊन गेले, आगरकर होऊन गेले, लोकहितवादी होऊन गेलेत, कर्वे होऊन गेलेत, फुले होऊन गेलेत. हा क्रमच मुळात चुकीचा आहे. मुळात महात्मा ज्योतिबा फुले झालेत आधी 1827 मध्ये त्यांचा जन्म आहे 28 मध्ये, आणि 1831 मध्ये सावित्रीबाई जन्माला आले. बरोबर. तर 1828 आता लक्षात घेण्यासारखं आहे की मनुस्मृतीची होळी जी झाली आहे ती 1927 म्हणजे बरोबर 100 वर्षांनी बाबासाहेबांनी फुल्यांना न्याय दिलेला आहे. शताब्दी आता आपली द्विशताब्दी त्यांची होणार आहे जयंती. तर लक्षात घेण्यासारखे की आंबेडकरांनी तो न्याय दिला जेव्हा त्यांनी मनुस्मृती जाळली तेव्हा त्यांनी. आता ही मनुस्मृती जाळताना तुमचा पण अजून एक माझ्याशी बोलताना मगाशी तुम्ही काही प्रश्न विचारला होता. मनुस्मृती जाळताना आता असं म्हणतात की तिथे सहस्त्रबुद्धे नावाचे मित्र होते, सहकारी होते, त्यांची ती कल्पना की आपण आता जाळूया, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिचं दहन करताना त्यांच्या हाताने कागदपत्र त्या अग्नीत टाकली वगैरे असं म्हटलं जातं. तर त्यात कितपत तथ्य आणि ते त्याच्याशी जोडूनच घेते मी. तर ज्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळायचं ठरवलं तेव्हा त्यांच्याबरोबर अनेक लोक होते. काही सवर्ण होते, काही त्यांच्या बरोबरचे लोक होते, आणि सहस्त्रबुद्धे हे त्यांचे सहकारी होते. तर कोणी कोणी काय काय वाचन करायचं, तिथला जाहीरनामा कोणी वाचायचा, असं आपण जसं ठरवतो. आता आपण असणारे की कोण कॅमेरा हँडल करतंय, कोण नेपथ्य हँडल करतंय, आपल्याला टीम मधल्या सर्वांची नावं माहिती आहे, पण आपण कोणी जातीभीती बघत नाही ना. त्यावेळेला बाबासाहेबांचे सहकारी म्हणून ते होते. तर आता ते का काढलं जात आहे? ही सहस्त्रबुद्धे आणि चित्रे यांचीच दोघांची नावं का पुढे घेतली जातात आहे? का नाही सांगितलं जात की बाबासाहेबांबरोबर कोण कोण बाकीचे होते? म्हणजे ह्या संपूर्ण याच्यामध्ये असं का नाही झालं की चवदार तळ्याला स्पर्श करत असतानाही असेल किंवा मनुस्मृती जाळताना असेल, जो महासागर लोटला होता त्या महासागरामध्ये कोणते असे संपूर्ण सवर्ण स्त्री पुरुष आले होते एकत्र? त्या जमावामध्ये का नव्हते मग सवर्ण स्त्री पुरुष? हा प्रश्न विचारला पाहिजे. बाबासाहेबांना
अनुमोदन असणारे काही असूच शकतात, जसं महात्मा ज्योतिबा फुल्यांना लोकहितवादींचा आधार होता, पण विष्णू शास्त्री चिपळूणकर, टिळक आणि आगरकर हे जन्मालाही आले नव्हते ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली. ऍक्च्युली हो, ते 1860च्या नंतर जन्माला आले. 53 ते 58 असा काळ आहे, 53 ते 56. पंडिता रमाबाई पण जन्माला आल्या नाही, पण शिकवताना आपल्याला काय सांगितलं? शिकवताना सांगितलं आधी लोकहितवादी कर्वे, आगरकर, टिळक. मग फुले. फुले खूप फुले आपल्याला नंतर शिकवले. कालक्रमानुसार गेलो, इतिहासाच्या नुसार गेलो, किंवा आता मगापासून मी ज्या संपूर्णतः हे सांगते आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या लक्षात येईल की तो क्रम कसा घेतलाय आपण. तर त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही आता जे म्हणालात ना, सहस्त्रबुद्धेंनी जाळली, त्याचं काय अप्रूप नाही, ते सहकारी होते. ते काय तिथे ब्राह्मण म्हणून आले नव्हते ना, नाही. किंवा सवर्ण म्हणून आले नव्हते, ते चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आले चळवळीचे होते. कार्यकर्ते. अगदी बरोबर तुम्ही बोलला. तसंच एक चळवळ फुलेंनी जेव्हा उभारली तेव्हा भिडेंनी वाडा दिला, हो, तर तो काय की आता वाडा आम्हीच देऊ शकतो किंवा असं काही नव्हतं ना, की बाबा तुला हो. गरज आहे, तर तशीच होतं का ती फार सुंदर प्रश्न विचारला, कारण तेथून आपण निघालो होतो. म्हणून फुलेंच्या बाबतीमध्ये बघा आता मध्ये मध्ये खूप प्रचार केला गेलाय. मी तुम्हाला सांगते नॅरेटिव्ह कसे बदलतात. आता ते सहस्त्रबुद्धे किंवा चित्रेंवर कसं आलं नॅरेटिव्ह, त्याच्यावर माझं लिखाण पण आहे आणि पुस्तक येतंय की नॅरेटिव्ह कसे बदलले गेले. तर आपल्याकडे एखाद्या धर्माचं उन्नयन करायचं असेल, पुनरुज्जीवन करायचं असेल, तर आम्हीच सगळं केलं हे दाखवावं लागेल. मग तुम्ही तर केले नाहीये. मग मनुस्मृती जाळणाऱ्या सहस्त्रबुद्धीला त्रास नाही दिला गेला, आंबेडकरांना आणि फुलेंना का दिला गेला? भिडेंनी जर वाडा दिला तर भिडेंवर का नाही शेण गेलं, किंवा तिथे दगड का नाही मारली गेली? मग फुलेंवर आणि सावित्रीबाईंवर का असा प्रश्न का नाही विचारला जात, असं माझा प्रश्न. दुसरं असं की भिडेंनी जेव्हा भिडेंच्या वाड्यामध्ये शाळा काढली, त्याच्यामध्ये अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेमध्ये सर्व जातीच्या आणि धर्माच्या स्त्रिया होत्या, मुली होत्या. ब्राह्मण स्त्रिया खरोखर फुल्यांच्या वाड्यावर शिकायला येऊ शकत होत्या का? त्या येऊ शकत नव्हत्या, कारण त्यांना मनाई होती. आपण तिथे गेलो तर आपल्याला विटाळ होईल, अस्पृश्य होईल. भिड्यांच्या वाड्यामध्ये ब्राह्मण मुली पण शिकायला येऊ शकत होत्या. म्हणजे फुल्यांचा हा जो उदारमतवाद आहे, फुले इतके उदारमतवादी आहेत की फुले काय म्हणतात, ख्रिस्त मांग ब्राह्मणासी धरावे परी हृदयासी. ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणासी धरावे परी हृदयासी असे आहेत. ते सत्यशोधक आहेत, ते करुणा त्यांच्या मनात आहे. त्याच्यामुळे ते असं नाही म्हणत की ब्राह्मण स्त्री पुरुषांनी आमच्यावर अत्याचार केले, मी नाही शिकवणार ब्राह्मण स्त्रीला, असं त्यांनी कधी केलं नाही. सावित्रीबाई स्वतः 2 लुगडी घेऊन जायचं वगैरे तो प्रसंग आहे, पण त्यांची एक सहकारी सरस्वती गोवंडे पण होती. पण म्हणजे सरस्वती गोवंडे प्रथम शिक्षिका आहे असं मानलं जाऊ शकतं का? नाही, कारण त्या शिकल्या नव्हत्या. त्या शिकल्या सावित्रीबाईंकडून, मग त्या शिक्षिका झाल्या. त्यांना त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यांनी नव्हत्याच ना, म्हणजे कोणीच शिकलेलं नाहीये. सावित्रीबाईंच्या आधी आपल्याला पूर्ण देशामध्ये कुठली, अगदी बंगालमध्ये असेल, तमिळनाडूमध्ये असेल, कर्नाटकात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, कुठलीही स्त्री ही पूर्णपणे शिकलेली आहे. म्हणजे गणित, मराठी, मोडी, संस्कृत, इतिहास अशा सगळ्या गोष्टी शिकलेली आहे. असं आपल्याला कुठली स्त्री दिसते का? नाही दिसत. पंडिता रमाबाईंचंही जे वर्णन केलं जातं त्या संस्कृत त्यांच्या वडिलांकडून शिकल्या, पण त्यांचा जन्म 1858 मध्ये आहे. 10 वर्षांनी शाळेत जेव्हा शाळा काढली सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी, त्या काळामध्ये पंडिता रमाबाईंचं डोळे सुद्धा पाळण्यात उघडलेले नव्हते. मग विष्णू शास्त्री चिपळूणकर पहिला निबंध म्हटला जातो, पण मुक्ताबाई साळवेंचा पहिला निबंध आहे आणि ताराबाई शिंदेंचा जगभरामध्ये प्रसिद्ध झालेला पहिला स्त्रीवादी निबंध आहे. त्याच्यामुळे मराठीचा इतिहास सुद्धा बदलतो. मॅडम, मला या निमित्ताने एक आवाहन प्रेक्षकांना करायचं आहे. आता मॅडमनी जो उल्लेख केला की सावित्रीबाई फुले यांच्या अगोदर या देशामधली कुठलीच महिला शिकलेली नव्हती, शालेय शिक्षण, आणि हा फार अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अत्यंत सोयीने आपण विसरून जातो. सावित्रीबाई फुले या किती आदरणीय, किती प्रातस्मरणीय, किती महनीय, किती वंदनीय, किती पूजनीय व्यक्ती आहेत हे पोटतिडकीने मला सांगायचं आहे. इथून पुढे तुमच्या घरातल्या कोणाच्याही कुठल्याही मुलीच्या किंवा तुमच्या आजूबाजूच्या बहिणीच्या किंवा कोणाच्याही शिक्षणाचा जेव्हा केव्हा उपयोग होईल तिच्या जीवनासाठी, तेव्हा एक नमस्कार, एक स्मरण त्या सावित्रीबाईचं असू द्यावं, हे माझं अत्यंत प्रामाणिक सांगणं आहे. या निमित्ताने मी हे आवाहन करतो.
हो, आणि तुम्ही म्हणता तसं आमच्या पूर्ण स्त्रियांच्या चळवळीमध्ये 2 प्रवाह आहेत. त्याच्यामध्ये एक आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन पाळतोच. हम्म. पण काय झालं, ज्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलं, तर भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून आम्ही काही लोकांनी तो दिवस सुरू केला, की त्या दिवशी स्त्रियांची मुक्ती झाली, ज्या दिवशी मनुस्मृती दहन झालं. तर 25 डिसेंबर 1927. पण नंतर आमच्यापैकी काही लोकांच्या लक्षात आलं, जो अभ्यास करतायत आम्ही, ते लक्षात आलं की 1 जानेवारी 1848लाच झालं की. मग सावित्रीबाईंची जयंती म्हणजे हा. ज्या बाईंनी आपल्या हातामध्ये अज्ञानाची पूर्ण गुलामगिरी मिटवून विषमतेचा संपूर्ण एवढा मोठा जो पर्वत होता तो पूर्णपणे लाथाडून आपल्याला ज्ञानाची ज्योत मशाल आपल्या हातात दिली, तोच स्त्रियांच्या मुक्तीचा दिवस मानला गेला पाहिजे. म्हणून 3 जानेवारी आपण हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन, म्हणजे त्या दिवशीच प्रातस्मरण तर करावंच, पण 3 जानेवारी हा आम्ही भारतीय स्त्रीमुक्ती दिवस. आणि 25 डिसेंबर इथे शूद्रांबद्दल बघा, मी तुम्हाला वारंवार सांगते केवढं लिहिलेलं आहे, तर शूद्रांच्याही मुक्तीचा, मानवाच्या मुक्तीचा दिवस म्हणून आपण हा 25 डिसेंबर 1927 हा मानव मुक्ती दिन म्हणून साजरा करावा, अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही मागच्या वर्षापासून ठेवायला लागलो. 50 वर्ष स्त्रियांच्या चळवळीला झाली, त्यावेळेला आम्ही हे 2 प्रस्ताव मांडले. तर खूप महत्वाचं आहे की मानव मुक्ती. ऍक्च्युली आता मी ते 2 प्रश्न जे आपले आता बोलण्याच्या ओघात राहिले, एक तर बहुजन स्त्रिया अंधश्रद्धा असतात हा महत्वाचा प्रश्न, आणि दुसरा तितकाच महत्वाचा की देवारा असतो, देवारा ही कॉन्सेप्ट आता काही शतकांमध्ये तर देवारा आधी विशिष्ट घरात सवर्णांच्या असायचा. बाकी आपण पारावर इकडं तिकडं मंदिरात इकडं पूजा अर्चा करायची. तर आता प्रत्येक बहुजनाच्या घरात देवारा आहे. देव मानणाऱ्या प्रत्येकाच्या घरात देवारा आहे, आणि त्या देवाऱ्यातल्या देवांची संख्या पण आता वाढायला लागलेली आहे. बरोबर. ते आधी काय असायचे, आता काय आहेत, याबद्दल थोडंसं सांगा. आणि बहुजन स्त्रिया खरंच अंधश्रद्धा असतात का? आता मुळामध्ये काय आहे ना, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्याकडे येत होते आणि तुम्ही त्याला मला आठवणही करून दिली, ते खूप बरं झालं. कारण कधी कधी ओघामध्ये बोलता बोलता वेगवेगळे पण संदर्भ येतात. तर आपल्या देशातल्या संपूर्ण इतिहासामध्ये, पौराणिक नाही, पूर्ण इतिहासामध्ये 2500 वर्षापासून जो इतिहास रचला गेलाय, तो इतिहासच बहुजन स्त्रियांनी रचला. बहुजन स्त्रियांनी रचला याचं कारण असं की ब्राह्मण स्त्री मुक्तच नव्हती, क्षत्रिय स्त्री मुक्त नव्हती, वैश्य स्त्री मुक्त नव्हती, पण शूद्र स्त्रिया ज्यांना मानलं गेलंय त्या शेती करत होत्या, त्या कुंभार होत्या, त्या वेगवेगळ्या उद्योगात होत्या. मी आता तुम्हाला सांगितलं तसं 3743 जाती जर आपण बघितल्या तर ह्या वेगवेगळ्या उद्योगातल्या आहेत, उत्पादनातल्या आहेत. मग त्या मच्छीमार आहेत, त्या कोळी आगरी असतील की नदी किनारी असतील, समुद्र, असा संपूर्ण बहुजन समाज आहे. या बहुजन समाजातल्या स्त्रिया, ज्यांना SC म्हटलं गेलं, अशा संपूर्णतः शूद्र, अतिशूद्र समाजातल्या स्त्रिया, आदिवासी समाजातल्या स्त्रिया आणि भटके विमुक्त स्त्रिया, या सर्वांना घेतलं की बहुजन हा शब्द होतो. चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, असं भगवान तथागत गौतम बुद्ध म्हणतात. मग हा बहुजन कोण आहे, तर शोषक जे आहेत त्याच्या विरोधात असणारे शोषित जे आहेत, हे शोषित जे आहेत ते बहुजन आहेत. मग या बहुजनांचा विचार तथागत गौतम बुद्ध तेव्हा करतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे पाली भाषेतलं वचन आहे, हे संस्कृत नाही, हे लक्षात घ्या. हे आपल्या ऑल इंडिया रेडिओवर आहे ना, सर्वात मोठं आकाशवाणीवर ते लिहिलंय, बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर हे आपला जो लोगो आहे किंवा आपण जो घोषणा सांगितलेली आहे, ही तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी उच्चारलेलं आहे. चरथ भिक्खवे चारिकम बहुजन हित अर्थानुकंपाय बहुजन हिताय बहुजन सुखाय. सर्वांसाठी अनुकंपा असणाऱ्या चारिकांनी, चारिका म्हणजे आता आपण त्याच्यातूनच परिचारिका शब्द आला, म्हणजे आपल्याला वाटतं सगळंच काही संस्कृतमधून आलं, तर संस्कृत काही ही आपली मूळ भाषा नाही. मूळ भाषा पाली, अर्धमागधी, मागधी, प्राकृत, तामिळ, या सगळ्या मूळ भाषा, आणि त्याच्यावर संस्कार होऊन त्याला व्याकरण दिलं म्हणून ते संस्कृत. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं म्हणजे संस्कृत मधले ग्रंथ हे खूप नंतर आले, आधी हे सगळं आलं. तर आता त्या गोष्टीमध्ये आपण बघितलं तर म्हणजे बहुजन समाज होता. मग या सगळ्या श्रुती ज्या आल्यात त्या फक्त ऋषींनी नाही लिहिलेल्या. जेवढ्या लोककथा आहेत, जेवढं लोकसाहित्य आहे, लोकवाङ्मय आहे, ज्याच्यामध्ये स्त्रिया बोलत होत्या, लिहित होत्या, जसं थेरीगाथेचा उल्लेख केला. थेरीगाथा तर लिखित रूपात मिळाली आहे ना आपल्या हातात, त्याच्यामुळे स्त्रियांनी लिहिलंय, स्त्रिया लिहिणाऱ्या आहेत, त्या बहुजन आहेत. त्याच्यामध्ये एकच मुक्ता म्हणायचे, त्यावेळेला पालीमध्ये मुक्ता म्हणजे मुक्ता. तर मुक्ता हा शब्द संस्कृत आहे, पण मुक्ता हा शब्द
पहिला आहे. पालीतला. पालीतला. आता त्याच्यावरूनच थेरी ज्या आहेत, मग थेरींचा ग्रंथ मान्य नाही करायचा आहे, मग काय करायचं? मराठीमध्ये अतिशय घाणेरडा शब्द वापरला जातो. कुठलीही स्त्री जास्त बोलायला लागली की थेरडी म्हटलं जातं. म्हणजे ही जी शिवी आहे, अशा शिव्या सुद्धा याच्यावरून केल्या गेल्या आणि त्या शब्दांचे अर्थ बदलवले गेले. त्या शब्दांचे अर्थ बदलवले गेले. म्हणजे दैत्य असतील, असुर असतील, राक्षस असतील, असे सगळे शब्दांचे अर्थ बदलवले गेले. आता या ज्या बहुजन स्त्रिया आहेत, काय तुझी थेर चालली तसंही एक काय तुझी थेर चालली, बरोबर. त्याला काही आधार नाही बघा. त्यातल्या थेराला काही असा तोच असणार की थेर करणं म्हणजे त्या थेरांनी जे केलं त्याच्या विरोधामध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगते, भाषा अशी बनते आणि भाषा ही सत्ता बनवते आणि जेव्हा ज्यांची सत्ता असते तेव्हा ती सत्ता त्या भाषेला पूर्णपणे वळण देते. म्हणजे आज त्याच्या प्रतिमा पण बनवते, नॅरेटिव्ह बनवते, त्या प्रतिमांना पूर्ण गौरवीकरण करते, त्याचं उदात्तीकरण करते. तसं त्या काळामध्ये एक उदात्तीकरण करण्यासाठी जेव्हा मनुस्मृती आली, आचारसंहिता लावायची. आता या लोकांवर काय आचारसंहिता लावायची? तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी बहुजनांचे पंख छाटले. जेव्हा आर्य आले असतील वायव्येकडून, त्यावेळेला आपण गेम ऑफ थ्रोन्स पाहतो ना, तर त्यावेळेला गेम ऑफ थ्रोन्समध्ये आपल्याला कळतं तेव्हा त्यांनी काय आणलं? त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, बर्फातून आले होते. त्यांच्याबरोबर स्त्रिया पण नव्हत्या. ते तर आले तेव्हा ते ज्याच्यावर बसून आले, घोडे असतील, काय असतील, याक असेल, कशातूनही आलेत ते बर्फामध्ये. त्यावेळेला त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. मग ते इथल्या स्त्रियांशी त्यांचे संबंध आले किंवा इथल्या स्त्रिया त्यांनी वापरल्या. हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते कारण त्यावेळेला त्यांच्या मानसिकतेतून ते तसंच आहे. आणि इथे आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, अरे सिंधू संस्कृतीचं खोरं इतकं सुसंपन्न आहे, इथे संपूर्णतः गणव्यवस्था आहे, इथे गणराण्या आहेत, म्हणजे इथे मातृसत्ताक व्यवस्था आहे, इथे स्त्रिया इतक्या स्वतंत्र आहेत, इथे स्त्रिया शेती करतात, इथल्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावलेला आहे, इथल्या स्त्रियांनी चुलीचा शोध लावला आहे, इथल्या स्त्रियांनी दुधाचं तूप होऊ शकतं, दूध, दही, लोणी, तूप हे इथल्या स्त्रियांनी शोध लावलंय. त्या काळातलं प्रगत तंत्रज्ञान. आता त्याची वर्णनं जर तुमच्या मनुस्मृतीमध्ये आहेत, वेदांमध्ये आहेत, तर मग तुम्ही ह्या स्त्रियांची वर्णनं नाही दिलेली. का नाही दिलेली? आणि तिथे जी वर्णनं आहेत स्त्रियांची, ती बहुजन स्त्रियांची नाही आहे. मग ती कुठल्या स्त्रियांची? तर त्याच्यामध्येही ज्या ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलेल्या आहेत त्यांची वर्णनं आहेत, पण ह्या स्त्रियांची वर्णनं नाही. मग बहुजन स्त्रिया लुप्त होत गेल्या. मग बहुजन स्त्रियांनी स्वतःचा श्वास कसा शोधला? तर त्यांनी धम्मदीक्षा घेतली. गौतमी बरोबर ज्या 300 स्त्रिया तथागत गौतम बुद्धाच्या धम्मात गेल्या तेव्हा त्यांनी धम्मदीक्षा घेतली. किंवा 18,000 श्रामणेर स्त्रिया ज्या आहेत भगवान महावीराच्या काळात, तर त्यांनी सोडलं ना, संसारच सोडला. आज जर कोणीतरी मी निघाले तर काय म्हणतील सगळे? मूर्ख बाई आहे का, नवऱ्याला सोडून निघते म्हणतील की नाही, घटस्फोट घे. असं नाही. त्यावेळेला स्त्रियांनी काय लिहिलेलं आहे या थेरीमध्ये? एक मुत्ता नावाची जी आहे तिचं फार सुंदर हे. ती काय म्हणते, मी माझ्या कुबड्या नवऱ्यापासून आणि संसारापासून मुक्त झाले. तर बहुजन स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग हा होता आणि तो आपल्याला जनाबाईमध्ये दिसतो, तो आपल्याला कान्होपात्र्यामध्ये दिसतो, तो आपल्याला मुक्तामध्ये दिसतो, तो आपल्याला मिरेमध्ये दिसतो, आपल्याला संत रविदासामध्ये दिसतो, नामदेवामध्ये दिसतो. हा जो मुक्त होण्याचा मार्ग आहे हा त्या पूर्ण वर्णव्यवस्थेला नाकारण्याचा मार्ग आहे. पण तरीसुद्धा महात्मा फुलेंच्या काळापासून ते आंबेडकरांच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या राज्यव्यवस्थेला आव्हान झालं, ज्या पद्धतीने सत्ता व्यवस्थेला आव्हान झालं, तिथे बहुजन स्त्रियाच पहिल्यांदा आहे. ब्राह्मण स्त्रियांनी नाही शिकवलं. ब्राह्मण स्त्रियांनी आपल्या हातात पाटी दिली नाही. मैत्रिणींनो, मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या हातामध्ये पाटी दिली ते सावित्रीबाईंनी एका बहुजन समाजातल्या, एका माळी समाजातल्या स्त्रीनी दिली, जी पहिल्यांदा शिकली. ती स्वतः मिशनरी स्कूलमध्ये पण जाऊन शिकली. तिला मोडी भाषा येत होती, तिला अतिशय उत्तम तिचं काव्य आहे, त्याच्यामुळे ती मराठी भाषेवर तिचं प्रभुत्व होतं. तर सावित्री असेल, फातिमा शेख असतील, या सगळ्या जणी ज्या आहेत, ताराबाई शिंदे असतील, डॉक्टर रखमाबाई असतील, या आपल्या बहुजन नायिका आहेत. पण या बहुजन नायिकांचा इतिहास मिटवून टाकून आपल्याला सांगितलं गेलं 16 सोमवार करा, बुधवार करा, तप करा, आचरण करा, व्रतवैकल्य करा. आणि मग बहुजन समाजातल्या स्त्रीला वाटायला लागलं 1920 पर्यंत, मी तुम्हाला सांगते, म्हणजे शाहू जाईपर्यंत अशा पद्धतीने सगळं आलेलं नव्हतं. 1902 मध्ये शाहूंनी आरक्षण आणलं आणि मग 1920 मध्ये तुम्हाला हे दिसतं सेवा सदन वगैरे आलेलं. आणि त्याच्यामध्ये एकदम बहुजन स्त्रिया ज्या शिक्षिका होत्या
त्या काळात दलित स्त्रिया पण शिक्षिका झालेल्या आहेत बघा, मुस्लिम स्त्रिया पण शिक्षिका झालेल्या आहेत, डॉक्टर झालेल्या आहेत, जैन स्त्रिया डॉक्टर झालेल्या आहेत शाहूंच्या हॉस्टेलमधूनच. या सगळ्या जो बहुजन समाजातल्या स्त्रिया आहेत त्या बाहेर फेकल्या गेल्यात. जिथे जिथे अर्थार्जन आहे तिथे तिथे उच्चवर्णीयांनी त्याचा जागा काबीज केल्या. आणि म्हणून बहुजन समाजातली स्त्री जेव्हा बाहेर फेकली गेली तेव्हा तिच्या समोर असंच आलं की मला कोणत्या आडनावाचा डॉक्टर चालतो. मी तुम्हाला प्रश्न विचारते सगळ्यांना, ते तुम्ही असं घेऊ नका व्यक्तिगत पातळीवर, पण कांबळे आडनावाचा डॉक्टर अतिशय हुशार न्यूरोलॉजिस्ट आहे. समजा मेश्राम आडनावाचा डॉक्टर अतिशय आहेतच, ते पण विश्वामध्ये विख्यात आहे. पण माझ्या शेजारी जर देशपांडे जर म्हणजे न्यूरोलॉजिस्ट असतील तर मी आधी मेश्रामांकडे जाणार नाही, मी देशपांडेंकडे जाईल असं आपण स्वीकारतो. कारण आपलं नेणिवेत असं बसलेलं आहे की आपल्याला बरं कोण करू शकतं तर बुद्धी त्यांच्याचकडे आहे आणि यांच्याकडे बुद्धी नाही. हा जो बुद्ध्यांक कमी असलेला जो श्लोक आहे जिथे म्हणतात हे की शूद्राला कधीही धर्मप्रवक्ता करू नये, हे मनुस्मृतीचं म्हणणं कसं योग्य आहे असं एकदा डॉक्टर पटवर्धनांनी सिद्ध करायचा प्रयत्न केला. तेव्हा आह साळुंखेंनी त्याच्यासाठी असं म्हटलं की ब्राह्मणांची बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे असं जे पटवर्धनांचं मत आहे ते आपण तपासून पाहिलं पाहिजे. शूद्रांच्या बुद्ध्यांकाप्रमाणेच त्यांचा बुद्ध्यांकही तपासून बघायला हरकत नाही ना. हजारो वर्ष साक्षर असल्यामुळे जर शिक्षणाचे संस्कार ब्राह्मण पुरुषाला आधीपासून मिळत आले असेल तर मग त्यांच्यामध्ये नवनिर्मितीक्षम प्रज्ञा असणारच. म्हणून केशवसुतांनी जरी म्हटलं की मी नव्या मनूचा शिपाई आहे, मी कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे, मी नव्या दमाचा नव्या मनूचा शिपाई आहे. खूपच सुंदर कविता आहे. पण हे जसंच्या तसं तुम्हाला महात्मा फुल्यांमध्ये मिळतं की मी आहे असा की मी या संपूर्ण वेदांना नाकारतोय, मी या संपूर्ण परशुरामाच्या ब्राह्मणवादी पितृसत्तेला नाकारतो. हे फुल्यांनी लिहिलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे. मॅडम मला विचारायचं आहे की हे जी देव्हारा ही जी कॉन्सेप्ट असते आपल्या घराघरामध्ये, आता बहुजनांच्या घरात पण देव्हारे असतात. सुरुवातीला त्यात वेगळे काही देव असायचे, कमी असायचे संख्येने, आता वाढले आहेत. तर ती संख्या कशावरून ठरते आणि कुठल्या नवीन देवांची भर पडली आणि नेमकं काय मानसिकता झाली आहे बहुजनांची त्या बाबतीतली? बरोबर. एकतर मुळामध्ये काय आहे की बहुजनांना असं म्हणून टाकलेलं आहे की ते अंधश्रद्धा आहेत. ठीक आहे. आता बहुजनांचे सगळे व्यवहार हे संपूर्ण मंदिराशी जोडलेले आहेत. म्हणजे मुळात हार विकायचा असेल तर मंदिराशी जोडलेला आहे. म्हणजे देव्हारा तिथून येतो. देव्हारा ही कन्सेप्ट कशी येते की मग तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती इथे आहे तशीच तुमच्या घरात हवी आहे का, मग व्यापार येतो. मग व्यापारी आला की मग वैश्य काय करतो, ती मूर्ती तयार करतो, करायला सांगतो कारागिराला आणि मग ती आपल्या देव्हाऱ्यात येते. देव्हाऱ्यात आली की ती विकली जाते. त्या देव्हाऱ्यामध्ये मूर्ती आली की ती मूर्तीची प्रतिष्ठापना करायची असेल तर कोणाचं पोट भरतं, ब्राह्मणाचं पोट भरतं. या संपूर्ण याच्या पाठीमागे एक अर्थकारण आहे. देव्हारे आपल्या घरात आणणं आणि देवाच्या सोबतीने सत्यनारायण कथा आणणं किंवा देवाच्या सोबतीने संपूर्णतः वेगवेगळ्या पोथ्या आणि हे आणणं की बा नाही मला खूप भीती वाटते आणि मला ह्यांनीच वाचवलं अशा पद्धतीने चमत्कार आणणं. आणि आता आपल्याला लक्षात येतं की एक खूप चांगली घटना घडली, म्हणजे खूप वाईट घटना घडली, त्याच्यातून एक चांगलं निघालं की निदान बुवा बापू भोंदू हे सगळे महिला आयोगाच्या अध्यक्षाला सुद्धा पूर्णपणे त्यांना हिप्नोटाईज करू शकतात, त्यांना लुबाडू शकतात, त्यांना लुटू शकतात किंवा त्यांच्यावर अशा पद्धतीची मोहिनी घालून वाटेल ते त्यांच्याकडून बोलवून घेऊ शकतात. आणि इतक्या भोंदूबाबांनी बलात्कार केलेत, मग ते आसाराम बापू असतील, राम रहीम असेल, हे सगळे अटकेत आहेत. पण काही जण तर बाहेर आहेत. अशोक खरातसारखा माणूस असेल किंवा ऋषिकेश वैद्यसारखा, ही जी सगळी भामटेगिरी आहे, ही भामटेगिरी आपल्याला देव्हाऱ्यात बसवल्याशिवाय पूर्ण नाही करता येत. मग देव्हाऱ्यात कोणाकोणाला बसवायचं, मग देव्हाऱ्यात बाकीच्या सगळ्या प्रतिमा ठेवायच्या, त्यांची पूजा करायला हे लोक आहे. मग ते काय सांगतील, ते म्हणतील की आता तू सत्यनारायणच्या 5 कथा घाल, तू याला अभिषेक कर. आता अभिषेक करायचा असेल तर तुमच्या घरामध्ये गणपती पाहिजेच ना अभिषेक करायला. जर काही झालं तर तू अष्टविनायकाला जाऊ नये. मग अष्टविनायकाला तू नाही जाऊ शकला तरी त्याच्यावर उपाय आहे ना. काय उपाय आहे, तू अष्टविनायकाच्या 8 मूर्त्या ठेवून दे घरामध्ये. मग आधी कुठे होते, गणपती नव्हते, आधी खंडोबा होते सगळ्यांच्या घरामध्ये. किंवा आदिवासींचं तर काहीच नसतं, आदिवासी फक्त कोणीतरी गेलं. तुम्हाला कधी नर्मदा बचाव आंदोलनाचा एक खूप सुंदर नर्मदा डायरी नावाचा आनंद पटवर्धनांची फिल्म आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आदिवासी काय करतात, कोणी पण गेलं की त्यांच्या नावाने एक संपूर्ण काही पानं पुसतात, झाडाच्या जवळ लावतात, ते मुंगळे खातात, सगळे पशुपक्षी खातात आणि त्यांना
ते झालेलं आहे अर्पण, आणि त्याचे संपूर्णतः तेवढीच त्यांची पूजा असते. तिथे देव नाही, काहीच नाही. मग आदिवासी कधीच देव नावाची संकल्पनाच नव्हती, धर्म नावाची संकल्पना नव्हती. दुसरं असं की जसं आदिवासींनी कधीही धर्मस्थापना केली नाही, तसं स्त्रियांनी पण धर्मस्थापना केली नाही. बहुजन स्त्रिया जर अंधश्रद्धा असत्या तर त्यांनी धर्मस्थापन करायला पाहिजे होता, त्यांनी पूजा आणायला पाहिजे होत्या, त्यांनी सत्यनारायण करायला पाहिजे होते. असं घडलेलं नाही. म्हणून मग हे धर्मकांड आणि देव्हारे जेव्हा आले तेव्हा स्त्रियांना अडकवून ठेवण्यात आलं. या देव्हाऱ्यांचा अर्थ काय आहे? मग आज तू हे बघ बाई, आज कृष्णाष्टमी आहे, मग कृष्णाष्टमीचा उपवास कर. मग बाईला उपास तापास लावले. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग, शेजारीनं सखे बाई. मुलदेवच देतो जीवा, मग नवरा कशाला हवा ग, शेजारीनं सखे बाई. हे बहुजन स्त्रियांनाच नाही, हे ब्राह्मण स्त्रियांनाही सांगावं लागतं. त्याही पांढरे बुधवार करतात, त्याही जाऊन त्या संपूर्ण त्या दगडूशेठ हलवायाच्या समोर बसून पूर्णतः अथर्वशीर्ष म्हणतात. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये अथर्वशीर्ष लावलं जातं. UGC बिल नाही आणलं जात, पण अथर्वशीर्ष लावलं जातं, वास्तुशास्त्र लावलं जातं. हे जे सगळं काही घडतंय हे सगळे देव्हाऱ्याचेच प्रकार आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी देव्हारा आणला, त्यांनी सत्यनारायण आणला युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांनी पूर्ण. इथे तुम्हाला सांगते, इथे कुठे स्त्रिया आहे तो राफेलला पण लिंबू राफेलला लिंबू. त्यांनी तर संपूर्णतः नासामध्ये जाताना म्हणे आम्ही सुनीता विलियम्सच्या हातामध्ये गणपतीची मूर्ती दिली. तर आपल्याकडे लक्षात असं येईल की हा जो सगळा प्रकार आहे हा खरोखर, तिथे कोण बहुजन बाई होती अंधश्रद्धा असं बोलणारी, पण ते बहुजन बायांच्या नावाने खपवलं की मग काय होतं, एक नॅरेटिव्ह तयार होतं आणि मग त्यांना खूप लोक मिळतात. एक आहे की याच्या मागचं अर्थकारण हे जातीशी जोडलेलं आहे आणि जाती प्रथेशी जोडलंय आणि उच्चवर्णीयांना त्याच्यातून मलिदा कसा मिळेल हे जोडलेलं आहे. मग कुंभारबाईची जी सुगडी आहे ती सुगडी तेव्हाच विकली जातात जेव्हा संक्रांत येते. मग तिला काय वाटतं, संक्रांत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. दिवाळीमध्ये पण ते सगळे बोरं पेरू वगैरे हे करून मग तुळशीच्या लग्नाला ते म्हणजे मग तुळशीचं लग्न आणलं तर तुळशीच्या लग्नामध्ये याला मिळणार संपूर्ण शिधा, पूर्ण मलिदा, आणि हिला काय मिळणार, हिच्या 5 मडक्यांची एवढी मेहनत करून तेवढी माती आणली, त्याचे पण तेवढे पैसे नाही निघणार, पण तिला वाटतं की माझ्या आऱ्याला मला उत्पन्न मिळालं. हा जो सगळा समाज आहे हा समाज संपूर्ण मंदिर आणि देव्हारा व्यवस्थेशी, अर्थव्यवस्थेशी जोडल्यामुळे तेथून बाहेर पडत नाही. ते अंधश्रद्धात म्हणून बाहेर नाही पडत आहे असं नाही, ती संपूर्ण तिथे ती व्यवस्थेतच तसं करून ठेवलंय. त्याच्यामुळे तिथे जर माझं पोट गेलं तर मग मला तुम्ही देणार आहात का? मला आता या अर्थव्यवस्थेतही जागा नाही, मला कुठे AI समजतं? पण समजतं बरं का, मी तुम्हाला खरंच सांगते. ते एक धनगरांचं चॅनल आहे, त्याच्यामध्ये बाणाई आपला पूर्णपणे प्रवास सांगते आणि धनगर लोक कसे फिरतात आहे. भटक्या विमुक्तांचं एक खूप सुंदर चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये ती संपूर्ण प्रवास सांगते. बाणाई आपलं संपूर्णतः भाजी म्हणजे जे काही करते, ती मटण कशी रांधते, ती कशा पद्धतीने शेळ्या पाळते, ते करत असताना ती कसा स्वयंपाक करते, असे ते व्हिडिओ असतात. त्याच्यामध्ये त्यांचं जीवन येतं. तेव्हा आता लक्षात असं येतं की तुमच्या हातामध्ये जर टेक्नॉलॉजी आली तर तुम्हाला कुठलीही जाती व्यवस्था उद्ध्वस्त करता येऊ शकेल, अशा पद्धतीचा एक संपूर्णता आहे. तर मनुस्मृती तर जाळली तरी ही बघा ना, जिवंत आहे ना, हातात आहे सगळीकडे, लोकांच्या डोक्यात आहे जिवंत. ती जर काढायची असतील, ही जळमट काढायची असतील तर प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान असलं पाहिजे. कुठले धर्मग्रंथाची गरज नाही. धर्म तुम्ही आपापल्या घरात देव्हाऱ्यात ठेवा, पण तुम्ही सर्व ठिकाणी संविधान आणा. तुम्हाला कायद्याचं राज्य हवं असेल तर कायदा समजून घ्या. समता, समानता, बंधुत्व म्हणजे मैत्र आणि धर्मनिरपेक्षता, आणि मुख्य म्हणजे सर्वांचा जीव आहे स्वातंत्र्य. लव जिहाद या नाऱ्याला मी पूर्ण वेगळा शब्द दिलाय, तो म्हणजे लव आझाद. तर लव जेव्हा आझाद होईल, प्रेम आझाद होईल, करुणा आझाद होईल, त्याला हे जे स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी मला वाटतं की आपल्या देशावर कोणाचंही युद्धाचं सावट जरी आलं तरी प्रत्येक माणूस म्हणेल की मला स्वातंत्र्यासाठी माझा देश वाचवायचा आहे. देशासाठी स्वातंत्र्य नाही तर माझ्या स्वातंत्र्यासाठी देश वाचवायचा. ही जी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती आपल्याला करायची आहे, ती क्रांती मनुस्मृती मनातून जाळल्याशिवाय, त्याची जळमट काढल्याशिवाय होणार नाही असं मला वाटतं. अजून काय याच्यात स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे? स्त्रियांबद्दल आणि शूद्रांबद्दल दोघांबद्दल लिहिलेलं आहे. पण काही काही मी मगाशी म्हटलं की नाही की जसं होलिका जाळा, स्त्रियांना जाळा, तसं हे इथे संपूर्ण हुंडा पद्धतीचं पूर्णपणे समर्थन, स्त्रियांच्या सती जाण्याचं समर्थन, स्त्रियांनी नवऱ्याच्या आधी मेलं पाहिजे याचं समर्थन. कोणती स्त्री हे आहे तर समजा, म्हणजे बघा कुठली स्त्री आहे की जिच्याशी तुम्ही लग्न करू शकता परत, अशी कोणती विधवा.
तर त्याच्यामध्ये असं आहे की जिचा नवरा मरून गेला कुठल्या कारणाने, पण तो श्रीमंत होता किंवा त्याच्यातून किंवा तिच्या वडिलांकडे शुल्क आहे, तर त्यांच्याकडे जर धन आहे, तर अशा कन्येशी तिचा दीर लग्न करू शकतो. म्हणजे जिथे जिथे संपत्ती आहे तिथे ती कन्या पुन्हा पुन्हा लग्न करू शकते. तिची पण इच्छा, तिची याच्यात तिची इच्छा नाही, इच्छेचा काही तिच्या विषयच इच्छेचा नाही. पण म्हणजे तिथे तिचा स्वीकार करा आणि तिचं लग्न आपण तिच्या दिराशी करून देऊ शकतो. मग शूद्रांनी पण काय करायचं, तर शूद्रांनी पण ब्राह्मणासारखं पालन लग्नाच्या संदर्भात करायचं. कसं, तर शूद्र जर वर असेल तर त्या वराने वधूकडून नेहमी मूल्य घ्यायचं आणि वधूकडून मूल्य घ्यायचं. असा जो मी म्हटलं तुम्हाला की हा जो श्लोक आहे हा तुम्हाला मनुस्मृतीच्या 349 पानावर तुम्हाला मिळेल. आददीत न शूद्रोदिपी शुल्कम दुहितरम ददनम शुल्कम ही गृह कुरुंते छन्नम द्रुहितू विक्रयम. म्हणजे शूद्र आपल्या कन्येचा विवाह करत असताना त्यांनी वरपक्षाकडून शुल्क घेऊ शकतो आणि कन्या देऊन म्हणजे कन्या देऊ शकतो. म्हणजे विकायची का? कन्यादान कन्यादानाचं संपूर्ण समर्थन आहे आणि हुंड्याचं पण समर्थन आहे. त्याच्याशिवाय ह्याचं पण समर्थन आहे की शूद्राने जर असं काही मागितलं तर, आणि शूद्राच्या मुलीशी ज्याचं वर्णन पहिल्यांदा ना त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला सांगा संकर झालं तर काय करायचं, शूद्राच्या मुलीशी लग्न झालं तर काय करायचं. तर सर्वात शेवटी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो आरडाओरडा चाललाय, आंतरजातीय विवाह होऊ नये, आंतरधर्मीय विवाह होऊ नये, मग सगोत्र विवाह होऊ नये, हे जे सगळे निकष लावून ज्या पद्धतीने आपण एक संपूर्ण उन्नयन समाजाकडे चाललोय ते मात्र बंदी आणतात आहे. त्याचं खरं कारण इथे मनुस्मृतीमध्ये दडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्या कोणत्या लोकांचं लग्न होऊ शकतं आणि त्याला असुर विवाह कशाला म्हणायचं, तर असुर विवाह त्याला म्हणायचं की जर समजा शूद्र मुलीशी म्हणजे शूद्र मुलाशी लग्न झालं, ब्राह्मण मुलीनी केलं असेल किंवा क्षत्रिय वैश्य, तर तो असुर विवाह आहे, तो अमान्य आहे, तो अधर्मी आहे, असा विवाह चालणार नाही. पण जर समजा शूद्र मुलगी असेल आणि ब्राह्मणाशी झालं असेल तर विशिष्ट काळपर्यंत, ते विका राजवाड्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं की ती राक्षस विवाह वेगळा. राक्षस विवाह हा आहे की मग तिने जर लग्न केलं असेल तर त्या लग्नाच्या काळाच्या आधारावर तिला ब्राह्मणत्व नाही प्राप्त होणार. म्हणजे ब्राह्मण पुरुषाशी जरी शूद्र मुलीने लग्न केलं, तिला मूलही झालं, तरी सुद्धा विशिष्ट काळ आहे की ज्याच्यामध्ये मुलगा झाला तर तिला ते स्थान मिळू शकतं, पण ती ब्राह्मण म्हणून गणली जाणार नाही. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की मनुस्मृतीच्या आधारे तुम्ही आंतरधर्मीय करा, आंतरजातीय करा, त्यांनी मेखा मारून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून त्याचा तो जो संपूर्ण हे आहे त्याचा उल्लेख आपण करतो आहोत. नाही, मला तर मॅडम मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजीमुळे आपण टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन जात व्यवस्था पण दूर करू शकतो किंवा असं काहीतरी रिबेल करू शकतो, पण काही लोक याचा उलटाही वापर करत असतील ना, म्हणजे त्यांचा प्रोपगंडा असेल ते लादण्यासाठी. असं काही उदाहरण आहेत का की जे धार्मिक प्रोपगंडा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून? माझं स्वतःच उदाहरण आहे की ज्या वेळेला ChatGPT वापरायला सुरुवात केली तर AI मध्ये मी बहुजन शब्द टाकला, मी OBC शब्द टाकला, तर तो स्वीकारायचंच नाही AI, तो किंवा ती जे काही आहे ते स्वीकारायचंच नाही AI. मग ते AI ला मी म्हटलं की हे पूर्णतः तुम्हाला फिडिंग केलेलं आहे आणि या फिडिंगनुसार तुमच्या याच्यामध्ये हे शब्दच येत नाही, या दलित स्त्रियांची आत्मचरित्र येत नाही, बहुजन स्त्रियांची आत्मचरित्र येत नाही, असं का होतंय. मग तेव्हा माझ्याशी AI बोलायला लागलं आणि आता AI ला फिडिंग लागतं. AI माणूस नाही, पुरुष नाही, म्हणजे तशा अर्थाने जीव नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. AI ला ज्यांनी फिडिंग केलं त्याच्या विरोधातलं फिडिंग नॅरेटिव्ह आपल्याला तयार करावं लागेल. म्हणजे ते जे फिडिंग करून ठेवलेलं आहे ते जर धर्मांधतावादी फिडिंग असेल, ते सांप्रदायिकतावादी, जमातवादी आणि जातीवादी फिडिंग असेल, तर त्याला विरोध करणारं फिडिंग आपल्याला द्यावं लागेल. तेव्हा कदाचित टेक्नॉलॉजीमध्ये सुधार होईल. आजकाल बोलताना AI माझा उल्लेख डॉक्टर लता प्रतिभा मधुकर, बहुजन स्त्रीवादी समीक्षक, बोला तुम्हाला काय बोलायचं असं म्हणतात. ही प्रतिक्रांती प्रतिक्रांतीचा क्रांतीचं उत्तर असं होऊ शकतं. खऱ्या अर्थाने विविध पातळ्यांवर आपण संवाद साधला. आज आपण मनुस्मृतीमध्ये काय आहे, काय
काय लिहिलं गेले हे तर अगदी झलक आहे, म्हणजे अगदी फारच ऐवज खूप मोठा आहे. आपण त्यातलं थोडासा तुमच्यासमोर मांडलाय, तर तुम्ही तो स्वतः वाचा अशी एक आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, तुम्ही स्वतंत्र आहात. पण आज लता मॅडम यांच्यासोबत बोलताना एवढा प्रदीर्घ त्यांचा अभ्यास आहे आणि व्यासंग आहे आणि मुळात जमिनीवर असलेल्या कार्यकर्त्या आहेत त्या, की कुठेही त्या मला खूप कळलंय किंवा उमगलंय असं काही नाही. माझं वाटत जाणं आहे. त्यांची वाटत जाण्याची जी भूमिका आहे, माझ्याकडे थोडं आहे बाबा, तुला जेवढं जमतंय तेवढं तू घे. तर या भूमिकेतनंच त्यांनी त्यांचा कोणालाही आणि कोणालाही विरोध असण्याची आपल्याला गरजच नाही, की मुद्दाम होऊन आपण जन्माला आलोय की ह्या जमातीला ह्या धर्माला कशाला. जे असत्य आहे, जे फुलेंनी सत्यशोधक समाज का स्थापन केला, तर सत्य शोधावं म्हणून. आणि अगदी जगामध्ये जे सत्य आहे ते शोधण्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपण काही मंडळी एकत्र आलो आहे. तर आम्ही थोडंसं आमच्यातलं सत्य तुमच्या समोर ठेवलं आहे. ते तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच वेगवेगळ्या पद्धतीची सत्य घेऊन पुन्हा आम्ही लता मॅडम यांच्यासोबत येणार आहोत. तर त्यांची एक स्वाक्षरी फक्त आम्ही नोंदवून घेऊ आज. जय सत्यशोधक असं मॅडमनी लिहिलं आहे. पॉडकास्ट याचा सत्यशोध वाटेवर प्रवास करत राहो. आमचं पॉडकास्ट नक्कीच तुमचा हा संदेश अनुसरून सत्य शोधण्याच्या मार्गावर जितकं शक्य होईल तितकं सत्य लोकांसमोर सुद्धा आणण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि तुमच्यासारख्यांची अर्थातच याच्यात साथ हवी आहे, की तुम्ही इथे आलात आणि तुमच्या अनुभवांमधनं तुम्हाला उमगलेलं जगणं, तुम्हाला उमगलेला धर्म, संस्कृती किंवा मनुस्मृती नावाचं जे पुस्तक आहे त्यातलं सत्य, हे सगळं तुम्ही आमच्यासमोर मांडलंत. असे अनेक विषय आहेत. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू आणि आपलं सत्य खरंच शोधत राहू. थँक्यू सो मच.